दम रोखणारा हा सामना मागचा संपलाय. पहिली भावना काय ज्यावेळेला मॅच जिंकला तेव्हा? मी जास्ती काही विचार नाही केला, फक्त माझे बॅटिंग बॉलिंग फक्त 100% द्यायचे प्रयत्न केले मी. नाही पण ही संकल्पना कशी वाटली, म्हणजे ज्यावेळेला आपण आयकॉन खेळाडू आपल्या तालुक्याचे खेळाडू पण आहेत, किती फायदा आपल्या तालुक्याच्या खेळाडूला अशा स्पर्धेमध्ये होऊ शकेल? आता तालुक्यातील खेळाडू खेळतात, आयकॉन खेळाडू आहेत, यांच्या जोडीनं खेळून किती भविष्यामध्ये क्रिकेटमध्ये फायदा होऊ शकेल? खूप फायदा होऊ शकतो. फक्त आपल्या पाठीमागे माझ्या प्रशांत दा आहे, तो मला सांगत असतो का ह्या बॉलर असा टाकतो, त्यावरती खेळत राहा फक्त. नक्कीच तुमचं अभिनंदन राहतील. भार्गव पाटील होते. मागचा सामना हार्टबीट वाढवणारा, हृदयाची धडकणं वाढवणारा सामना मागचा आपण पाहिला आहे आणि त्याच्यामध्ये एक ऑलराऊंड परफॉर्मन्स भार्गव पाटीलचा आपण पाहिला होता. पण ही झलक आहे, आज ग्रँड फायनलचा दिवस आहे, एकापेक्षा एक सरस सामने आज आपण अनुभवतोय. पुढचा सामनाही तसाच येणार आहे, कारण पुढचा सामना दोन संघांसाठी या स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय विक्ट्री जिंकणं आवश्यक आहे. डू ऑर डाय वाली मॅच पुढचे येऊन ठेवले. एका बाजूला शिवान स्पोर्ट्स आहे आणि दुसऱ्या बाजूला साईना स्पोर्ट्स क्लबचा संघ मैदानावरती येईल. एक थोडीशी विश्रांती आणि येऊया पुढच्या सामन्याच्या दिशेनं. शुक्रिया तुमान सर जी. मैच ऑन है. तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का फिर से हार्दिक हार्दिक स्वागत है. इस आवाज को आप सुन रहे थे तुकाराम मागे सर जी, और दो आवाजों को सुन रहे थे आप यहाँ पर संतोष चौहान और उसके बाद भरत मोरेश सर जी. पहली ओवर की शुरुआत है और एक बेहतरीन शुरुआत देखने को मिलती हुई. आउटसाइड में खेला, मिस टाइम शॉट है, गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे ले लिया कैच, बल्लेबाज गॉन, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ कमांड दीजिए. Soda from Mumbai. शुक्रिया डीजे. पहला विकेट 9 रनों पर गिरता हुआ यहां पर संजीत आउट होकर मैदान के बाहर जाते हुए. पहला झटका, बेहतरीन ख्याच वहां पर. गेंदबाजी पर बात की जाए तो बेहतरीन मुकाबला, और इससे पहले वाला मुकाबला तो वाकई में वसई विरार प्रीमियर लीग 2025 का थरार हमने देखा. और क्या वो थरार था, पैसा वसूल मुकाबला. ऐसा लग रहा था कि एक बाजू में धीरज बल्लेबाजी के जलवे बिखर रहे थे, नजर आ रहे थे, मगर आखिरी गेंद पर थोड़े से कमी पड़ गए और 1 रन से वो मुकाबला गंवाना पड़ा टीम को कंपल्सरी चेस के द्वारा. अच्छे मुकाबले हम देख रहे हैं. वसई विरार प्रीमियर लीग 2025 का थरार है, पहला साल है और एक लाजवाब है, बेमिसाल है. न्यू बैटर मैदान पर कशिश जैन आएंगे मैटर पर. पहले मुकाबले में बेहतरीन बल्लेबाजी कशिश जैन ने की थी. 25 मिनिटांमध्ये 5 षटका पूर्ण करायचे. ये ध्यान में रखकर आपको गेंदबाजी करनी है. हमारे ऑफिशियल अंपायर मैदान के अंदर है. टाइम ऑन किया गया है. अच्छी गेंदबाजी वहां पर 2 चौके आने के बाद बैकअप होता हुआ कशिश अगली गेंद खेल दिया. ऑफ स्टंपर गेंद थी, गेंद को कवर के ऊपर से इनफील्ड से खेला, गेंद लॉन्ग ऑन एक खबर दिशा में जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. 2 रन पूरे कर जाएंगे कशिश. अपना खाता खोलते हुए टीम को पहुंचाएंगे 11 रनों पर. तीसरे की मांग है मगर मना किया, कभी हाँ ना कभी ना. मगर कॉलिंग अच्छी होनी चाहिए. यस नो वेट, ये कॉल टूटेगा. दोनों टीम आपका 12 में आना चाहिए. साइदा नन्ना टीम आशीष गेंदबाजी पर, कशिश खेलने के तैयार. थोड़े से बल्लेबाज का दूसरा टकना होती भी और फिर उसे डेड बॉल का इशारा अंपायर द्वारा. जितानी के मैदान पर वसई विराट प्रीमियर लीग का थरार आप देख रहे हैं. ग्रीन फाइनल डे, मगर कौन सी टीम अब आगे पड़ाव लेगी इसका इंतजार होगा. दोनों टीमों के लिए जुड़ा मुकाबला है. फुलटॉस गेंद मिस टाइम है, 6 काली कर दी और गलत खेल के बेटे और शॉट फाइन लेग पर एक बेहतरीन कैच, बल्लेबाज कशिश गॉन. शुक्रिया डीजे. शिवान स्पोर्ट
कि उम्मीदों को ये दूसरा झटका कोई छेड़खानी करने की जरूरत नहीं थी, मगर समझा था कशिश ने कि गेंद बल्ले पर आएगी तो फाइन लेग पर 4 या 2 मिल जाएंगे, मगर गेंद बैट का टो लेकर सीधा शॉट फाइन लेग के खिलाड़ी के हाथों में जाकर छुपती हुई, और ये दूसरा झटका श्वानस्पोर्ट की उम्मीदों को लगता हुआ राहुल ने बैटर मैदान। राहुल अलोरे एक बेहतरीन लेजर के खिलाड़ी, अनुभव बहुत बेहतरीन है, अच्छा मुकाबला आप देख रहे हैं। और दूसरे पहली ओवर की कहानी का खेल समाप्त, रंग संख्या 11 2 विकेट के नुकसान पर श्वानस्पोर्ट टीम। एक तरफ आप देख रहे हैं जो मुकाबला चलता हुआ अब गेंदबाजी पर बदल करते हुए, और थोड़ी सी अंपायर से भी चर्चा होती हुई विनायक बोईद और चार्ल्स द्वारा, क्योंकि ये मुकाबला दोनों टीमों के लिए बहुत अहम बनता हुआ नजर बनेगा, क्योंकि ये मुकाबले में जो टीम जीतेगी वो आगे पड़ाव लेगी, जिसका दरवाजा खुल जाएगा एक मुकाबला खेलने के लिए, और एक टीम का 365 दिन के लिए वो दरवाजे बंद किए जाएंगे। मगर कौन सी टीम होगी इसका इंतजार हमारी दर्शक कर रही है, तमाम कमेटी कर रही है, हम भी कर रहे हैं। मगर अब गेंदबाजी पर आते हुए चार्ल्स गेंदबाजी पर आते हुए अपनी टीम के लिए कभी भी जरूरत पड़ी है तो गेंदबाजी का जलवा दिखाया, फिर वो कोई भी विरार की नगरी का मैदान हो, बात की जाए तो फिर नारंगी का मैदान हो, इस मैदान की बात की वसई का मैदान हो, मगर आज अपनी टीम को लड़ने वाली गेंदबाजी इस मैदान पर होगी चार्ल्स द्वारा। स्ट्राइक पर मनीष, अगली गेंद का तैयार, आउटसाइड पर खेला, मिस टाइम शॉट है, लंगोला कवर मिडल पर खिलाड़ी विनायक बोईर कोई गलती नहीं करेंगे, मनीष को जाना होगा। तीसरा झटका उम्मीदों को लगता हुआ श्वानस्पोर्ट के कमांडीज। शुक्रिया डीजे। तीसरा झटका उम्मीदों को लगता हुआ श्वानस्पोर्ट के, मगर आप एक एक बल्लेबाजों को साझेदारी बनानी है, यह मुकाबले की अहमियत को जानना होगा, क्योंकि वसई विरार प्रीमियर लीग का थरार पहले साल में आपको एक बेहतरीन आयोजन निवेदन मिला है, क्योंकि आप जानते हैं वसई विरार अंडरम बॉक्स एसोसिएशन की जानिब से टूर्नामेंट का आगाज तमाम कमेटी के द्वारा एक बेहतरीन आयोजन निवेदन आपके सामने पेश होता हुआ, क्योंकि पहला साल आपको मुबारक हो, मगर दूसरा इवेंट आएगा जब तक आपको विचारमंद करने की इंतजार की घड़ियां फिर चुपती भी नजर आएगी, क्योंकि पहला साल हमें मिला था, हमने क्या गलतियां कर बैठे, और वो गलतियों का एहसास फिर आपको छुपता हुआ भी नजर आएगा, क्योंकि ये बड़े मुकाबले की शुरुआत है, पहला साल है। देवानी बैटर मैदान पर अच्छी गेंद चार्ल्स की बैकफुट पर गए, हल्कों से खेल दिया पॉइंट के रिजल्ट पर, एक रन के साथ देवा ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 12 रनों पर 3 विकेट के नुकसान पर श्वानस्पोर्ट टीम यहां पर झाग पहुंचती हुई, क्योंकि पाटिल नेटवर्क पर ये तमाम दृश्य आप देख रहे हैं, जो पाटिल नेटवर्क पर तमाम दर्शक हमें घर बैठकर इस टूर्नामेंट को आनंद ले रहे हैं, वो तमाम दर्शकों का भी हार्दिक हार्दिक स्वागत है। बेहतरीन टूर्नामेंट आपके सामने वसई विरार प्रीमियर लीग का थरार है, आपका भी बहुत बहुत शुक्रिया तमाम जनताओं का, क्योंकि इससे पहले पैसा वसूल मुकाबला ईमेल भी बहुत ही जुड़े होंगे और पाटिल नेटवर्क पर सब्सक्राइब करते रहे। अगली गेंद राहुल के लिए सफल होकर खेल दिया, गेंद फाइन लेग पर गैप में है, खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं, 1-2 का 4 हो जाएगी या रोकी जाएगी, मगर गेंद ऑफ फील्ड फास्ट है, गेंद सी मारेगा बाहर, 4 रन। शुक्रिया डीजे। देखिए सफल हुए थे, ऑफ स्टंप पर आकर गेंद को फाइन लेग पर खेल दिया, दोनों खिलाड़ी को चीरती हुई गेंद डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए फरार। राहुल के बल्ले से एक बेहतरीन चौका आता हुआ और स्कोर को पहुंचा दिया 16 रनों पर। 16 रन बने हैं, दूसरा ओवर है, पावर प्ले चलता हुआ, क्योंकि विचार मंच करना होगा, इससे पहले मुकाबला 63 का था, क्या वो मुकाबला हुआ, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी दी तो कभी गम दिया, कभी रुलाया तो कभी हंसाया था वो मुकाबले ने। अगली गेंद राहुल के लिए आती हुई, ऑफ स्टंप पर थी, सफल होकर खेलना चाहते थे, बैट और गेंद का संबंध नहीं, अपील हुई थी अंपायर के पास, मगर अंपायर ने कहा यह गेंद अंदर के करीब है, डॉट गेंद। लाजवाब गेंदबाजी इस मैदान पर चार्ल्स द्वारा, बैकअप करना जानते हैं, क्योंकि जब जब बड़ी थी टीम को जरूरत, वहां पर चार्ल्स ने गेंदबाजी के जलवे बिगड़े, बल्लेबाजी में भी लाजवाब बल्लेबाजी की है। मगर अब
ये टीम के लिए मुकाबला दोनों टीमों के लिए अहम बंदा हुआ। साइना अन्ना टीम एक तरफ आप देख रहे हैं, तो एक तरफ बात की जाए तो शिवांश स्पोर्ट के बीच ये मुकाबला आउट साइड पर खेला राहुल ने, गेंद ने ऊंचाई ज्यादा ली, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, बन गया कैच, बल्लेबाज राहुल का खेल हो गया समाप्त, गोलंदाज गॉन, चौथा झटका शिवांश स्पोर्ट के उम्मीदों को 16 रनों पर लगता हुआ कमांडीज है। देखिए एक के पीछे एक विकेट जा रहे हैं, मगर साझेदारी आपको बनानी होगी, ये मुकाबले की अहमियत को जानना होगा, क्योंकि ये वसई विराट प्रीमियर लीग का पहला साल है। कितने बेहतरीन आयोजन निवेदन आपको देख रहे हैं, क्योंकि दोस्तों दिन रात की कमेटी ने बेटा चर्चा की कि कैसे हमारे वसई के तमाम युवा खिलाड़ी को एक प्लेटफॉर्म मिले और इसके बाद हमारे वसई विराट का नाम आगे कैसा पहुंचे। यहां पर ये चर्चा हमारी तमाम वसई विराट अंडर एसोसिएशन के तमाम कमेटी मेंबरान का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगा और तमाम व्यक्तियों का जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए बड़ा योगदान भी दिया है। इस टूर्नामेंट को सफल करने के लिए वो तमाम व्यक्तियों का भी बहुत बहुत शुक्रिया। न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए प्रथम न्यू बैटर कप्तान बल्लेबाजी पर आए हैं, चांस के अगली गेंद के तैयार, अच्छी गेंद थी प्रथम के लिए, बेहतरीन कॉलिंग थी वहां पर मार मगर गेंद चांस के हाथ में थी। वह ओवर नंबर 2 का खेल समाप्त, रन संख्या 16 4 विकेट के नुकसान पर शिवांश स्पोर्ट टीम थोड़ी सी बैकफुट पर है। आने वाली 4 ओवर का खेल बाकी है, मगर काम जाइए दोस्तों, पाटिल नेटवर्क पर बने रहिए, वसई विराट प्रीमियर लीग का थरार देखते रहिए। हम चलेंगे डीजे ऑपरेटर को देंगे एक मौका, तीसरी ओवर की कहानी को लेकर मैदान पर आएंगे। सारी असले किती हुजूर आमचे आप्पा हे आहेत थोर वसई विरार प्रमाणे पालघर सुधरून जाणार हाय, सुधरून जाणार हाय, शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय। थैंक यू। 2 ओवर का खेल समाप्त, 4 विकेट के नुकसान पर 16 शिवांश स्पोर्ट टीम। हमारे साथ कॉम बॉक्स में हमारे बेहतरीन आवाज के मौलिक कैलाश सर जी जुड़ते हुए, उनका भी हम करेंगे स्वागत। वसई विराट प्रीमियर लीग 2025 का थरार है। कैलाश सर जी 2 ओवर का खेल समाप्त हुआ है, रन संख्या बनी है 16 और 4 बेहतरीन मुकाबला इससे पहला हमने देखा है, मगर आइए देवा के पास क्षमता है गेंदबाजी पर, गेंदबाज आते हुए बॉलर राजेश गेंदबाजी पर, टीम के लिए तीसरा, अपने लिए पहला ओवर लेकर तैयार होते हुए राजेश की पहली गेंद तीसरे ओवर की, देवा के लिए तैयार, बेहतरीन गेंद, बैट का किनारा, विकेट कीपर का सारा, देवा का खेल हुआ समाप्त, बल्लेबाज गॉन, कम ऑन डी गया। बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क ये देखिए अब रिब्रे क्या बेहतरीन गेंद ऑन साइड खेलना चाहते थे देवा, मगर बैट का एज लगा विकेट कीपर पर। करण मोरे थे पालघर का सितारा है, क्या बेहतरीन कैच को अंजाम देता हुआ 5वां विकेट का पतन होता हुआ नजर आया। यहां पर देवा कुछ नहीं कर पा अपने टीम के लिए, मगर अब बल्लेबाजों को एक साझेदारी, आधी टीम डगआउट में जाकर आराम फरमा रही है। और यहां पर देखिए तो ये क्रिकेट का खेल ही ऐसा है ना, कभी एक डगआउट में खुशी देता है तो एक डगआउट में गम देता है, कभी ये रुलाता है तो कभी हंसाता है। क्योंकि आपने इससे पहले मुकाबले को देखा, गिरगोट रंग बदल रहा है, सब बदलता है, उससे फास्ट क्रिकेट रंग बदलता था, मगर कभी इधर तो कभी उधर वाला देखा था। और भरत सर जी थे, भरत मोरे सर जी, उसके बाद संतोष चौहान, क्या बेहतरीन उस मुकाबले को बना दिया था। मगर ये क्रिकेट का खेल है, कभी बदलते होगा पता भी नहीं चलेगा, क्योंकि करना है तो आज ही करना है। अगली गेंद न्यू बैटर मैदान पर राहुल आए हैं, अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद राजेश हो गए, बेहतरीन गेंदबाजी। कैलाश सर जी क्या कहना चाहेंगे कि यहां पर तीसरा ओवर चलता हुआ नजर आ रहा है। स्कोर की बात की जाए तो 16 पर 5 झटके शिवांश स्पोर्ट की उम्मीदों को लगे हैं। साईनाथ बघितलं आपण तर 16 धावा झाल्या, तर बघितलं आपण समोरच्या संघाने बघितलं चांगलं क्षेत्र, चांगली गोलंदाजी केले,
इथे मात्र बघितलं आपण फ्रंट फूटवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिंगल आले आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते 17 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 11 धावा बघितल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा बघितल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत बघितलं आपण 1 धाव आले. त्या कारणास्तव बघितलं आपण 17 धाव फलकावरती पाहायला मिळते. मॅच बिटवीन साईनाथ अँड शिवान स्पोर्ट्स. सही का सनादा वैसे आप देख रहे तो स्वान स्पोर्ट के बीच मुकाबला है. राजेश क्या गेंद प्रताप गिरा ऑन साइड पर गेंद को खेला. क्या खिलाड़ी है मगर बन जाएंगे दर्शक बन जाएंगे दीवाने. गिन जाएगी 6 या 4. अंपायर का निर्णय आना बाकी. 4 रनों के लिए फरार. मिलेंगे रन 4. होगा बेड़ा पार. कमान डी जाए. चौकार आलाय. प्रथमच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. त्या कारणाचं धावगती बघितली आपण 21 वरती पाहायला मिळते. 21 इज द स्कोर ऑफ साईनाथ हिअर. साईनाथ याच संघाने बघितलं आपण सकाळी 86 धावा बनवल्या होत्या. फिरले होते. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला टर्न करतायत फलंदाज. डीप मध्ये चेंडू निघून जातोय. बघता बघता 2 धावा पूर्ण होतील यात काही शंका नाहीये. तिसऱ्या धाव्यासाठी रोटेट होत आहेत का ते देखील आपल्याला बघायचं आहे. एस 3 धावा पूर्ण होत आहेत. पहिली काढली, दुसरी काढली, त्याच्यानंतर तिसरी वेगाने काढली. 3 धावा आल्यात आणि 3 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 24 या धावसंख्येवरती 11,600 सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळते. परंतु मला वाटतं नक्कीच 1,11,000चा बघितला आपण. येस 1,10,600 सबस्क्रायबर आपण बघितले आहेत. 1,00,000 सबस्क्रायबर बघितलं कंप्लीट झाले. थँक्स फॉर पाटील नेटवर्क. कारण बघितलं आपण पहिल्या दिवसापासून ही स्पर्धा आपण बघतोय. नक्कीच थर्ड अंपायर मला वाटतं रेफर केले तिकडे आमचं जास्तीत जास्त लक्ष आहे. चलिए थर्ड अंपायर और ये गेंद जब फील्डिंग करने के गेंद जब हाथ लगी थी तो पैर बाहर था. ये 4 रन अंपायर ने थर्ड अंपायर ने घोषित कर दिया और ये 4 रन के साथ इसको जाकर आगे पहुंचेगा. थर्ड अंपायर का निर्णय आता हुआ. क्या बेहतरीन पाटिल नेटवर्क का सफाई का हम देख रहे हैं. 1,11,111 सबस्क्रायबर आज पूर्ण करायचे. त्यामध्ये 1,11,600 पूर्ण झाले. थँक्यू फॉर पाटील नेटवर्क. 511 अजूनही बाकी आहेत. आजच ते कंप्लीट होतील यात काही शंका नाहीये. जहीर भाई सही का सदी आज की शाम निराली है क्योंकि दोस्तों आज इस मैदान पर ग्रैंड फाइनल की एंट्री थोड़े इंतजार की घड़ी है हमारे लिए. राजेश की अगली गेंद आउट साइड पर गेंद को खेला. कप्तान पारी इस मैदान पर मैं आया हूं. गेंद को बेहतरीन मिड विकेट बॉलिंग के बाद 6 रन. कम ऑन डीजे. शुक्रिया डीजे. प्रथम वहां पर आए कप्तान मगर कहा कि मैं आया हूं मैदान पर लेट मगर ग्रेट आया हूं. क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ नजर आया क्योंकि कप्तान लेट आते तो ग्रेट एंट्री लेकर आते हैं और कप्तान ने वो ग्रेट एंट्री का बल्ला इस मैदान पर दिखा दिया है. और क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ. और जरूरत थी टीम को. टीम आधी डगआउट में आराम फरमा रही है मगर कप्तान ने कहा मेरी टीम पर आज मुझे भरोसा है, मुझे दिखाना है. गेंद देनी होगी अंदर. जूनी गेंद अंदर दीजिए. वो गेंद थोड़ी सी बाहर गई है. अँड इट्स नाव टाइम टू व्हेरी स्पेशल ओव्हर. कारण 4थ्या षटकाला आता मात्र सुरुवात होणार आहे. पहिले षटक बघितलं आपण गोलंदाज विनोद यांनी पूर्ण केलं. दुसऱ्या षटकासाठी चार्ल्स आला होता. तिसऱ्या षटकासाठी राजेश आला होता आणि आता मात्र बघितलं कोणाच्या हातामध्ये तो चेंडू दिला जातोय. मात्र दोन्ही संघ एका बाजूने साईनाथचा संघ पहिलाच सामना त्यांचा आपण आदिराजच्या विरुद्ध बघितला आणि आदिराज संघ बघितला आपण पहिल्यांदा विजय झाला होता. त्याच्यानंतर तिसरा सामना कडक सामना झाला. शेवटच्या चेंडू पडतो तो चेंडू बघितला आपण धावा निघून गेल्या होत्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत तो सामना निघून गेला होता. धीरज जहा जर त्या 2 धावा घेतल्या असत्या तर कदाचित त्यांचा सामना विन झाला असता. परंतु त्याला कॉन्फिडन्स होता की मी त्या धावा करेन. बघा काय नशीब सुद्धा शेवटच्या क्षणी बघितलं चेंडू देखील बघितलं क्षेत्राच्या हातामध्ये गेला. डायरेक्ट हिट झाला तिथे.
सही कहा सर जी, मगर कहते हैं ना क्रिकेट में अगर मगर नहीं चलता, करना है तो अभी करना है, नहीं तो 365 दिन इंतजार के दरवाजे खटखटाने होंगे। वहां पर एक गलतियां कितनी महंगी साबित होती है ये क्रिकेट को पता है, क्योंकि क्रिकेट रंग बदलता है ना, उससे फास्ट रंग बदलता है ये क्रिकेट का खेल। कभी एक तरफ खुशी दी है तो कभी गम दिया था, ये क्रिकेट का खेल था। मगर आइए यहाँ पर दीपेश गेंदबाजी पर तैयार होते हुए, दीपेश लोखंडे। चर्चा दोनों में हो रही है बल्लेबाजों में कि इस वीपीएल ओवर को कैसा पूरा किया जाए। 12 रनों का चैलेंज दिया है, मगर अब वो 12 रन को चैलेंज को पूरा किया जाएगा या फिर गेंदबाज दीपेश लोखंडे रुका पाएंगे, ये करना होगा, क्योंकि अंपायर का भी इशारा है। ये है वीपीएल ओवर नंबर 4 चलता हुआ नजर आएगा। कैलाश जी क्या कहेंगे आप? व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर दिस इज. कालच्या दिवसामध्ये बघितलं आपण, एका षटकामध्ये बघितलं आपण भरपूर धावा कुठल्या गेल्या होत्या आणि 2 षटकामध्ये 50 धावा देखील कुठल्या गेल्या होत्या. टप्पा पडला होता ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर बघितलं आपण तर खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला होता, चेंडू पाठीमागे निघून जातोय. पहिला सामना आपण शिवान स्पोर्ट्स वर्सेस प्रकृती यांच्यामध्ये बघितला, 57-58चं ते टार्गेट बघितलं. त्याच्यानंतर बघितलं आपण साईनाथ वर्सेस आदिराज, ब्युटिफुल मॅच बघितला आपण, 111 धावा बघितल्या. त्याच्यानंतर तिसरा सामना बघितला, एका धावेचा फक्त फरक दाखवला, 61-62 ते टार्गेट होतं मी म्हणेन, नो डाऊट. आता मात्र बघितला चौथा सामना पाहायला मिळतोय. ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड, वन ऑफ द ब्युटिफुल टूर्नामेंट. सही कहा सर जी, दीपेश की अगली गेंद आउटसाइड खेलने के गेंद और बल्ले का बरसरावर का मौका बनेगा, विकेट कीपर ने गेंद को कलेक्ट किया, कर्म हो रहे थे, बैकअप है विनायक बोहिर वहां पर मिडाम पर, और एक बेहतरीन फील्डिंग लगाना क्षेत्र में देखने को मिलती हुई नजर आ रही है। मगर एक रन कीमती है। देखिए हम जानते हैं कि ये मुकाबले की अहमियत कप्तान है, सिक्सर चौकों की बरसात हमने की है, हमें रन बनाने हैं, क्योंकि यहाँ पर 70 से 75 रन बनेंगे तो सर जी एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिल जाएगा। बनाने हैं, लेकिन इस ओव्हर में अब तक 11 रन बनाने हैं. ह्या षटकामध्ये 11 धावा अजूनही बनवायचे आहेत फलंदाजाला. ये प्लस माइनस वाला ओव्हर है, यानी फायदे और तोटे वाला ये ओव्हर है, मैं कहूंगा प्रॉफिट और लॉस वाला ये ओव्हर है, मैं कहूंगा. सही कहा सर जी, आपको इस मैदान पर बैलेंस बढ़ाना है या फिर घटाना है, ये सोचकर बल्लेबाजी करनी होगी। अगली गेंद कप्तान के लिए आती हुई प्रथम बल्लेबाजी पर है दीपेश की अगली गेंद, आउटसाइड खेलने के चेंज अप पेस वेरिएशन किया था, क्या गेंदबाजी होती है। यह है कप्तान की गेंदबाजियों पर विरादा खरना, और बेहतरीन दीपेश ने कप्तान के ऊपर खड़े उतरते हुए नजर आए, क्योंकि कप्तान ने गेंद जब हाथ में दी तो कहा दीपेश इस मुकाबले की अहमियत तो जानकर आपको यह गेंदबाजी का नजारा पेश करना है। कैलाश जी नक्कीच बघितलं आपण, तर नक्कीच ज्या पद्धतीने चेंडू येईल त्याच पद्धतीने तुम्हाला तो चेंडू फेस करायचा आहे. मी म्हणेन 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. फक्त एकच धाव आले, 4 चेंडू 1 धाव आले. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम दीपेशर. काय टप्पा त्याने हाताळलाय, काय गोलंदाजी त्याने केली, लाईन अँड लेंथ अप्रतिम आहे. आणि त्या कारणाचं बघितलं दीपेशने बघितलं आपण तर तो चांगला वेश धारण केलाय या मैदानावरती. सही कहा कैलाश जी, क्या गेंदबाजी है। विनायक बोहिर हर गेंद पर चर्चा हो रही है, कप्तान है, 2 गेंदों में 11 बनाने हैं, मगर ये गेंद दोनों टीमों के लिए लाजवाब होगी, क्योंकि ये लाजवाब गेंद को ही आपको इस मैदान से बाहर भी फेंकना होगा। अगली गेंद आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद बल्ले पर आई नहीं, गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा। एक गेंद पूरा हुआ, दूसरे की मांगे, अब रनआउट का मौका आ गया है, विकेट गंवाना पड़ेगा, और ये छठा झटका लगता हुआ शिवांश स्पोर्ट 11 टीम के उम्मीदों को कमान दी जाए। थँक्यू. या स्पर्धेमध्ये आपण 2 पन्नासी बघितलेत. प्रथमेश ठाकरेच्या नावावरती 1 पन्नासी आहे, आणि आज बघितलं आपण प्रतीक घरत यांच्या नावावरती 1 पन्नासी आहे मी म्हणेन. तर बघा व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर आहे. एका चेंडूमध्ये अजूनही बघितलं आपण 10 धावेची गरज आहे. आखिरी गेंद कट कर दिया, गेंद गली से बढ़े, रनआउट का मौका है, डायरेक्ट हिट करने गए वहां पर करन, मगर ये गलती कितनी महंगी साबित होगी। यहां पर देखिए 2 रन बन गए, जहां पर आपको एक भी रन नहीं देना था, विकेट मिल जाता आपके झोली में। ओवर नंबर 4 का खेल समाप्त। रन संख्या की बात की जाए तो रन संख्या बनी है 35 रनों पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ है। 6 विकेट के नुकसान पर 12 गेंदों का खेल आना बाकी है। यस, 4 धावा आल्या, त्या कारणाने 2 धावा मायनस होतील. 33 धावा.
2 धावा मायनस होतील कारण व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर फक्त 4 धावा देऊन निघून गेलाय साईनाथ या संघासाठी. हीच खासियत आहे याच ओव्हरची. आपण बघितलं काही संघांना बघितलं आपण जास्त फायदा होतो, काही संघांना बघितलं आपण तर थोडासा कमी फायदा होतो. आणि हे षटक असं आहे ना की जो हरणारा संघ असेल तो देखील पराभूत होतो, जो पराभूत संघ असणारा तो देखील बघितला आपण जिंकून जातो. हे असं षटक असतं मी म्हणेन. क्योंकि सर जी इससे पहले हमें वो मुकाबला देखा था ना, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, मगर आने वाली 12 गेंदों पर विचार मन से 20 से 25 रन आपको जोड़ने होंगे, एक फाइटिंग स्कोर खड़ा करना होगा. शिवांश स्पोर्ट के बल्लेबाजों को विचार मन क्षमता दोनों बल्लेबाज के पास है. एक तरफ बात की जाए तो अनाड़ा का बल्लेबाज है, एक तरफ बात की जाए तो नाला सोपारा संतोष भवन का खिलाड़ी देवा सिंह मैदान के अंदर है. क्षमता है, ताकत है, करना होगा तो आज करना होगा, आज नहीं तो फिर कभी नहीं. 365 दिन दूसरे एडिशन के लिए इंतजार करना होगा. कैलासा जी क्या कहना चाहेंगे आप? 4 षटकांचा खेळ संपला गेला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 33 आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. साईनाथ इज बॅटिंग फर्स्ट ऑन दिस ग्राउंड हिअर इन द फर्स्ट इनिंग हिअर. तर पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करताना साईनाथचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, समोर शिवान स्पोर्टचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 लाखाची स्पर्धा पाहायला मिळते. 2 लाख हे प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेचं. लॉफ केला तो चेंडू डीप मध्ये निघून जातोय. इट इज अ बिग, इट इज अ सिक्सर यार, इट्स 6 यार. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा शुक्रिया डीजे. देवा पांडे के बल्ले से एक बेहतरीन सिक्सर आता हुआ 6 रन और स्कोर को जाकर पहुंचा देते हुए 39 रनों पर राजेश योगी गेंदबाजी पर है. एक खोपरी का गेंदबाज तो एक बार बल्लेबाजी पर संतोष भवन का बल्लेबाज मैदान पर है. यहां पर बैटर है विराट टू नाला सोबारा. क्या बेहतरीन चलता हुआ नजर आ रहा है. खरन मरी फील्डिंग की सजावट करते हुए लॉन्ग ऑन के खिलाड़ी को एक्स्ट्रा कवर पर लाते हुए मिडाप पर एक खिलाड़ी को तैनात है. बेहतरीन मुकाबला चलता हुआ. कैलाश जी क्या कहना चाहेंगे आप? आगाज अच्छा हुआ है देवा पांडे के लिए. अंजाम क्या होगा? लॉफ कर दिया है गेंद को. गेंद निकल जाएगी या अंदर आ जाएगी, लेकिन देखते ही देखते 6 रन आते हुए डीजे. शुक्रिया डीजे. रन संख्या जाकर पहुंची हुई 45. मैंने कहा ना 12 गेंदों में 25 से 20 रन बनाने होंगे, मगर 2 गेंदों पर 2 विकेट देवा पांडे के बल्ले से आते हुए. अगली गेंद सफल हो गए हैं. वहां पर एक लाजवाब बेमिसाल शॉट, गेंद को बढ़ती 80 मारेगा बाहर. 6 रन. कम ऑन डीजे. थँक्यू. 50 50 धावा पूर्ण होत आहेत बघितलं आपण साईनाथ या संघासाठी, आणि 50 धावा येतात बघितलं आपण 4.3 षटकांमध्ये. राजेशला काय करावं लागेल? 51 धावा पूर्ण झालेत. राजेशला काय करावं लागेल? स्वतःला कंट्रोल करावं लागेल, चांगला टप्पा त्यांना हाताळावा लागेल, चांगलं नियंत्रण त्यांना आखावं लागेल, तरच मी म्हणेन ते कमबॅक करू शकतात. या ठिकाणी बघायचंय 2 लाखाची स्पर्धा पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक आहे 2 लाख, द्वितीय पारितोषिक आहे 1.5 लाख आणि तृतीय पारितोषिक 1 लाख आहे या ठिकाणी, प्लस स्कूटी. आपण बघितलं मॅन ऑफ द सिरीज साठी स्कूटी आहे स्पेशल. आपण बघितलं सर जी वही तो बात है ना कि आज की रात आजा मेरी गाड़ी पर बैठ जा. कौन मेरी गाड़ी पर बैठेगा ये हम देखेंगे दोस्तों. मगर दोस्तों कौन डबल सीट जाएगा या सिंगल सीट जाएगा ये आज की रात है. मगर वसई विराट प्रीमियर लीग का थरार है. 2025 का पहला साल सभी को हम मुबारक. मगर ये मैच का पहला पार्ट है. पिक्चर आना बाकी है. ये तो जाकी है, असली पिक्चर अभी आना बाकी है. लाजवाब मुकाबला चलता हुआ. अगली गेंद बैक टू बैक 3 सिक्सर. अच्छी गेंद जड़ में थी, खोद के निकाला अपने फॉर्म में. गेंद को फिल करने का मौका था राजेश होगे के पास, मगर 1 रन पूरा करते हुए देवा पांडे 1 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 52 52 रनों पर. क्या मुकाबला चलता हुआ. मगर 34 ओवर में जो रन नहीं बने, मगर कैलाश जी उन्होंने विचार किया. अब 100 ओवर चल रहा है, बल्लेबाजों ने बल्ला घुमाना है, मैदान को झुमाना है और झूमता हुआ मैदान नजर आ रहा है. अगली गेंद राजेश की ऑफ स्टंप पर ऑन साइड खेलना चाहते हैं, मगर गेंद और बल्ले का समय नहीं. डॉट बॉल, एक डॉट गेंद पेशर में लेकर आएगी. और कहते हैं ना पेशर में कोई बिगड़ता है तो कोई निकलता है. कैलाश जी क्या कहना चाहेंगे आप? राजेशने स्वतःला कंट्रोल केले. 2 मागचे चेंडू अप्रतिम हाताळले. मागचा चेंडू आणि हा देखील एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. त्या कारण स्वतःला कंट्रोल त्यांनी केलं या ठिकाणी. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. हॅलो अगली गेंद
आउटसाइड पर गेंद को खेला जमीनी शेयर करते हुए गेंद मिड विकेट पर जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील करेंगे कॉलिंग अच्छी है रनआउट का मौका नहीं वहां पर गेंद थोड़ी लेट आती हुई और 2 रन पूरे करते हुए स्कोर जाकर पहुंचा हुआ 54-54 5 ओवर का खेल समाप्त हुआ आखिरी ओवर की कहानी मैदान पर आना बाकी है मगर काम मत जाइए दोस्तों बने रहिए पाटिल नेटवर्क पर आखिरी ओवर को हम लेकर आएंगे डीजे ऑपरेटर के पास कमांड डीजे सारी असली किती हुजूर आमचे आप्पा हे आहेत थोर वसाई निरार प्रमाण सुधरून जाणारे नक्कीच आप्पांची चर्चा आप्पांचं नाव आपल्याला ह्या गाण्यामधून ऐकायला मिळतंय आप्पा आपली शान आहेत आणि नक्कीच बघितलं आपण यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते 54 धाव फलकावरती पाहायला मिळते इट इज 54 इयर एक सक्सेसफुल ओव्हर आपण बघितलं तर साईनाथ या संघासाठी आपल्याला पाहायला मिळते अजूनही बघितलं शेवटचं षटक बाकी आहे 3 षटकार या षटकामध्ये आपण बघितले त्या कारणाचं कमबॅक करतो साईनाथचा संघ नाहीतर बघितलं आपण उर्वरित 4 षटकांमध्ये थोडंसं धावफलक कमी होतं साईनाथ या संघासाठी सही का कलासे जी वहां पर शिवांग स्पोर्ट टीम के बल्लेबाजों ने बेहतरीन मेला लूटा मगर साइनाथ टीम को अब गेंदबाजी में आखिरी ओवर में बैकअप करना होगा करण मोरे फील्डिंग की सजावट करते हुए नजर आने पालघर का एक सितारा हीरा आपने देखा क्योंकि उससे पहले अपने प्रज्वल अंबेरे को देखा क्या वो गेंदबाजी बल्लेबाजी के जलवे देखे 2 पालघर के आज सुपर अगली गेंद यहां पर ओवर लेकर आते हुए दीपेश लोखंडे स्ट्राइक पर है देवा पांडे स्ट्राइक पर नालसबर का एक खिलाड़ी संतोष भवन और लेट कर दिया उछाल दिया उस गेंद पर मगर अब थर्ड मैन के खिलाड़ी ने गलती की है शॉट फाइन लेग पर जब तक गेंद को फील किया जाएगा क्या 2 रन कॉलिंग होती हुई और इस 2 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 56 रनों पर 5 गेंदों का खेल आना बाकी है मगर ये 5 गेंदों की कहानी क्या होगी मगर दोस्तों ये पिक्चर का पहला पार्ट है पिक्चर का दूसरा पार्ट आना बाकी है कहते हैं ना सिक्के के 2 बाजू है हेड एंड टेल मगर क्या हेड चलता हुआ या फिर टेल हमें देखने को मिल जाएगा खरंच बघितलं आपण हेड अँड टेल आहे मात्र बघितलं आपण तर खूप काही बाकी आहे मॅच मध्ये अजून बघितलं आपण तर 5 चेंडू शिल्लक आहेत प्रथमेश ऑन 19 इयर देवा पांडे 21 स्कोर इज 56 ऑफ साईनाथ इयर साईनाथचं नाव ऐकलं लगेच आठवण झाली बाबा कहते हैं पल में अमीर है पल में फकीर है अच्छे कर्म कर ले बंदे ये तो बस तेरी तकदीर है बेशक है सर जी और वाकई में वहां पर अब अंपायर से कुछ चर्चा होती हुई नजर आ रही है 2 रन पूरे हुए हैं थोड़ा सा डिले होता हुआ ये मुकाबला मगर चलिए चर्चा छोड़िए होनी भी चाहिए मगर कहते हैं ना ज्यादा चर्चा होती है तो खर्चा भी ज्यादा होता है सुबह की चाय बड़ों की रात समय समय पे होनी चाहिए और कैलाश जी आपने सही कहा इरादे बनते हैं इरादे बनकर टूट जाते हैं सीढ़ी वही जाते हैं जिन्हें सीढ़ी के साईं बाबा बुलाते हैं और कहते हैं ना इरादे बनते हैं इरादे बनकर टूट जाते हैं खाजा गरीब नवाज वही जाते हैं जिन्हें खाजा के दरबार में खाजा गरीब नवाज बुलाते हैं कैलाश जी क्या कहना चाहेंगे आप बिलकुल बिलकुल धावांची गती बघितलं आपण 56 धाव फलकावरती पाहायला मिळतात 56 इज स्कोर इयर हुक करायचा होता चेंडू लांब होता बॅट पासून उसळी घेतली चेंडूने दाद मागतायत पंचांकडनं रेफर केलाय थर्ड अंपायर साठी इट्स कॉल फॉर थर्ड अंपायर एक कॅश प्राईज झाले मागच्या आपण बघितलं 3 षटकार आले होते त्याच्यासाठी आपण निशाजी चोरगे यांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज आले मागे 3 षटकार आपण पाहिले होते आणि त्यासाठी कॅश प्राईज झाले निषाद सोरगे याचकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज येत असताना जाऊया आपण एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेनं शुक्रिया चलिए अंपायर ने वाइड बॉल घोषित कर दिया है थर्ड अंपायर का भी निर्णय आ गया चलिए मैच को अब ऑन करिए मैच ऑन ठेवा अशी तुम्हाला विनंती आहे तेईस नो बॉल चलिए पहली वार्निंग आपको दी गई थी 1 बॉक्स की उसके बाद अंपायर ने घोषित कर दिया नो बॉल फर्स्ट वार्निंग दी गई थी उसके बाद दूसरा बाउंसर डालने की विनती आपको पास नहीं रहती है और वो आपने गलती कर दी दीपेश लोखंडे गेंदबाजी पर है और वो गलती अब सुधारनी होगी सुशांत मांझी अजून एक कॅश प्राईज झाले
यापुढे एक 3 षटकारांसाठी धवलजी चोरगे यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे एकाच ओव्हरमध्ये, म्हणजे लागोपाठ तीन षटकार. नो बॉल आलाय त्या कारणास्तव 57 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. फुलटॉस होता, फाईन निवडला होता चेंडू, मात्र तितका बघितला प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. पुन्हा एकदा नोचा इशारा, म्हणजे लगातार 2 नो चेंडू आपल्याला पाहायला भेटलेत. पुन्हा एकदा थर्ड अंपायर साठी रेफर केलंय. नो आहे की नाही ते चेक करायचंय आपल्याला. चेक अजून एक कॅश प्राइज आले लागोपाठ 3 षटकारांसाठी. आपण धवल चोरगे यांच्याकडनं 3000 रुपये आहेत, पण लागोपाठचे तर 4 षटकार आले 6-6-6-6. तर या लागोपाठच्या 4 षटकारांसाठी मनोज गाजरे यांच्याकडनं 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता मॅच आले, रंगामध्ये आले, त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम मनोज गाजरे आणि त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. 3 षटकार 3000, 4 षटकार 10,000. क्या बात है. आइए वसई विरार की प्रीमियर लीग का थरार है और ये देखिए दोस्तों, आज इनामों से आप नवाजे जाएंगे, मगर काम आपको नेक करने हैं मैदान के अंदर. आप काम, मगर यहाँ पर अंपायर थर्ड अंपायर देख रहे हैं सुशांत मांदेकर, क्योंकि अंपायर ने नो बॉल दिया, उसके बाद फील्डिंग टीम ने चैलेंज किया है. क्या वो चैलेंज सक्सेसफुल या फिर वो गवा देंगे, ये देखने वाली बात होगी. मगर दोस्तों थरार चलता हुआ वसई विरार प्रीमियर लीग का पहला साल लाजवाब बेमिसाल है, क्योंकि ये विरार की नगरी में जीवदानी का मैदान है. क्योंकि आप देख रहे हैं चेक आपण एक व्यासपीठावरती सन्मान करतो, कारण थोडासा वेळ आहे. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय सतीजी साऊ जे आता उपस्थित झाले आहेत, त्यांचा सन्मान व्यासपीठावर करतात. समाजसेवक सतीजी यांचा सन्मान हा केला जातोय आणि सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू जहीर शेख आहेत. जहीर आपण पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते हा सन्मान. सर एक मिनट, फेयर डिलिव्हरी सर. सतीश साऊ यांचा हा शुभ सन्मान, आपण समाजसेवक त्याचा शुभ सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. आज महत्वाचा वेळ आपण देखील या स्पर्धेसाठी दिलाय. या स्पर्धेची गोड आठवण VVPL वसई विरार प्रीमियर लीग 2025 हे सन्मान चिन्ह आणि तुलसीचं रोपटं देऊन सतीजींचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. मोस्ट वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. अजून एक 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 58 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. यस, 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 नो पडलेले होते, त्या कारण 4 चेंडू शिल्लक आहेत. 58 रन बने हैं, 6 विकेट के नुकसान पर 4 गेंदों का खिलाना बाकी है. दीपेश लोखंडे गेंदबाजी पर थोड़े से महंगे साबित होते हुए 2 लगातार नो गेंदे हमने देखी है, मगर अब बैकअप करना होगा दीपेश को. मगर स्ट्राइक पर पता मैं स्ट्राइक पर है कप्तान, अगली गेंद खेल तैयार. आउटसाइड खेलेंगे, मिस टाइम शॉट है, गेंद हवा में है, विकेट कीपर नीचे है, कोई गलती नहीं करेंगे विनायक बोहिल, मगर बल्लेबाज गॉन. 7वां झटका, यहां पर शिवांश स्पोर्ट की उम्मीदों को लगता हुआ कमांडीज. व्यासपीठावरती उपस्थित असं व्यक्तिमत्व ज्यानं क्रिकेटसाठी भरीव योगदान दिलेलं आहे. सायना स्पोर्ट्स करता खेळताना टेनिस, लेदर दोन्हीमध्ये भरीव कामगिरी केलेले जितेंद्र देवरुखकर अर्थात बेल्या नावाने सर्वांना परिचित असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. उच्च दर्जाचं क्रिकेट त्याने देखील खेळलेलं आहेत. आपण टेनिस असू द्या, लेदर असू द्या, या दोन्ही या प्रकारामध्ये ज्याने आपल्या खेळानं आपल्या कामगिरीनं काळ गाजवलेला आहेत आणि त्याचा सन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय. जितेंद्र देवरुखकर अर्थात बेल्या यांचा हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. भगदरी सर, कमी सर आणि झैर शेख आहेत आणि हा सन्मान केला जातोय. कारण जोडीने एकत्र भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत आणि उच्च दर्जाचं क्रिकेट ज्यांनी खेळलेले आहेत त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती आता केला जातोय. आणि या सर्वांची उपस्थिती आपल्या या वसई विरार प्रीमियर लीगला लाभले त्यांचंही मनापासून आभार. जाऊया. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हा स्ट्रोक बघितला आपण, डीप मध्ये निघून जातो ऑफ साइडला. धावा येतील यात काही शंका नाहीये. 2 धावा आलेत.
2 धावा आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 60 धावा. तर जितेंद्र देवरुपकर एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, कारण रिव्हर्सची ती फटके आपण पूर्वी आपण बघायचो त्यांच्या माध्यमातून आणि हे ती आठवण मोठी आहे मी म्हणेन. सही का सर जी, क्योंकि अपने करियर में बेहतरीन खेला है वो तमाम व्यक्तियों ने, उनका सम्मान हुआ है. 2 गेंदों का खिलाना बाकी, 60 रन स्कोरबोर्ड पर है. ऑफ स्टंप पर गेंद है मगर ऑफ स्टंप के बाहर गेंद, अंपायर ने कहा वाइड बॉल. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या 61 रनों पर जाती हुई बड़ा मुकाबला चलता हुआ. और कलसा जी वाकई में जो व्यक्तियों ने अपने जमाने में हमारा बॉल और एक लाजवाब रीलू मांगा है थर्ड अंपायर से, चैलेंज किया. देखना होगा ये चैलेंज कितना सक्सेसफुल होता है या फिर वो गवा देंगे. हमारे सर जी है वहां पर थर्ड अंपायर, क्योंकि सर कला सर जी आप चर्चा भी कर रहे थे, स्कोर 61 रनों पर है, क्योंकि ऐसी व्यक्तियों का सम्मान होना भी जरूरी है. बघितलं या मॅच मध्ये जास्तीत जास्त वेळा बघितलं आपण तर थर्ड अंपायर साठी कॉल गेला होता आणि आता देखील कॉल आलाय. साईनाथ संघ मनीष आणि संचितने सुरुवात केली होती. संचितने 2 चौकार दाखवले. कशिशला बघितलं 2 धावा, राहुलने 4 धावा केल्या. देवा बघितला 1 धाव, प्रथमने बघितलं 2 चौकार 1 षटकार दाखवले. राहुल सहाने 2 धावा, देवा पांड्याने प्रश्नचित केलं, कारण ती 3 षटकार फार महत्वाचे होते. आणि आता तर सूर्य आलाय, सूर्याने 2 धावा दाखवले त्या ठिकाणी. थर्ड अंपायर साठी कॉल आहे या ठिकाणी. सही का कला सर जी, क्योंकि अब बात की जाए तो ये थर्ड अंपायर तक निर्णय आया है, क्या ये सक्सेसफुल होगा नहीं होगा ये देखना होगा. मगर अंपायर ने तो व्हाइट बॉल करार दिया था ऑफिशियल अंपायर ने, मगर वहां पर खिलाड़ी फील्डिंग टीम के गेंदबाज दिनेश ने वहां पर चैलेंज किया थर्ड अंपायर को, ये निर्णय भेजा है. मगर देखेंगे हम क्या वो निर्णय आएगा. मगर अब चर्चा हो रही है, चैनल पर टीवी पर देखा जा रहा है. मगर वाकई में पाटिल नेटवर्क पर तमाम दर्शक हमें घर बैठकर इस टूर्नामेंट को देख रहे हैं, विरार और वसई प्रीमियर लीग का थरार. तो वाकई में आपका बहुत बहुत शुक्रिया अदा हम करना चाहेंगे. आणि अजून एक गोष्ट आहे, बघितलं आपण आज संडे आणि संडे असल्या कारणाने बघितलं आपण बरेचसे भाविक बघितलं आपण आई जीवदानी मातेच्या दर्शनासाठी येतात आणि इथे दर्शनासाठी आलेले आहेत आणि क्रिकेटही पाहण्यासाठी काही इथे आलेले आहेत. आपण बघितलं तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक मैं आभार व्यक्त करतोय. सही का सर जी, वाकई में ये तमाम व्यक्तियों का भी बहुत बहुत शुक्रिया अदा करना जरूरी है. और उससे ही तो शोभा बढ़ती है ना. जनता है तो ये क्रिकेट प्रेमी हमारे काम के हैं, और मंच पर मेहमान है तो वो मंच हमारे काम का है. इससे आज इट्स अ फेयर डिलीवरी, इट्स अ डॉट बॉल. आखिरी गेंद मैदान पर आना बाकी. चलिए अंपायर ने डॉट वाइड दिया था, मगर उसके बाद चैलेंज किया गया था और थर्ड अंपायर ने देखा फर्क, गेंद अंदर से ट्रैवल हुई थी, वहां पर चैलेंज को स्वीकारा गया था. मगर एक बेहतरीन अंपायर का निर्णय आता हुआ. चलिए थर्ड अंपायर का, मगर आखिरी गेंद क्या बल्लेबाज राज करेंगे या गेंदबाज दीपेश लोखंडे गेंदबाजी पर राज करेंगे. करना तो है बल्लेबाजों को भी गेंदबाजों को, दोनों टीमों के लिए ये मुकाबले की अहमियत बड़ी है कैलाश सर जी, क्योंकि ये मुकाबला जो टीम गवाएगी उसके लिए 365 दरवाजे बंद किए जाएंगे. क्या कहना चाहेंगे आप. नक्कीच एका धावेचा मागच्या सामन्यामध्ये फरक दाखवला होता. सिंगल येईल का, सिंगल येईल का, सिंगल इज कम्प्लीट बघायचं आहे. दुसऱ्या धावेसाठी स्ट्राईक घ्यायची आहे, त्या कारणास्तव ही ओढदोड सुरू आहे. बघता बघता 2 धाव पूर्ण केले आहेत. पहिली धाव कधी कंप्लीट केली गेली आणि त्यानंतर दुसरी धाव पूर्ण केली गेली आणि त्या कारणास्तव धावांची गती बघितलं पुढे सरकली जाते. 64 मागचा 61 आणि 62 वाला मामला होता. आता बघितलं आपण 63 रन बने हैं, 64 रनों का टारगेट है. मगर दोस्तों काम मत जाइए, मजा आने वाला ये मुकाबले में, क्योंकि दोस्तों ये मुकाबला दोनों टीमों के लिए अहम है. क्योंकि पिक्चर का पहला पार्ट समाप्त हुआ है, जैसे हमारे तुकाराम सर जी कहते हैं ना हर बार कि पिक्चर में इंटरवल हुआ है. आप जाइए अपने सीट से उठिए, बाहर जाकर थिएटर में जैसे हम जाकर कोल्ड ड्रिंक और फिर पप्पन खा के फिर आते हैं अपने सीट पर, वैसे अपने बाहर जाइए, पप्पन खाइए, कोल्ड ड्रिंक पीजिए, फिर इस मैदान पर आइए जीवदानी के. और वसई विराट प्रीमियर लीग का थरार की दूसरी इनिंग का थरार जिस मुकाबले में शुरू हो जाएगा. माइक्रोफोन पर एक बेहतरीन आवाज के मालिक तुकाराम सर जी और भरत सर जी और कैलाश सर जी, ऐसे 3 कमेंटर आपके साथ जुड़ जाएंगे. मजा आएगा मुकाबले में, काम मत जाइए. एक छोटे से ब्रेक के बाद आइए अगली आवाज तुकाराम सर जी के द्वारा. तरी असले किती हुजूर आमचे आप्पा हे आहेत थोर. वसई विराट प्रमाणे पालघर सुधरून जाणारे. बघा शिवन स्पोर्ट्स संघ शिवांशपुर का बैटिंग था पहला सर, शिवांशपुर साई का फील्डिंग था.
राहुल बाहेर गेला आणि राहुल सैनी की राहुल कुठला राहुल गेला राहुल सैनी सिद्धार्थ आहे ना गोंधळ बोलते गोंधळ बोलते सर एक एक जण आवाज मत स्कोर बरोबर करतात परफेक्ट आघाडी पुरस्कृत वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन RS ग्रुप विरार आयोजित वसई विरार प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी अनेकांनी फार मोठी मेहनत घेतलेली आहे आणि त्यामधले बघितलं आपण रोहनदादा सावंत यांचं सुद्धा नाव घ्यायला हवं. फार मोठी मेहनत आहे त्यांच्या माध्यमातून देखील तुकाराम गेला. थँक्यू. सारी असला छोटा हा पक्ष त्यांचे विकासावरती लक्ष तिने आमदार कर्तव्य दक्ष विरोधात करतील भक्ष. सगळ्यात पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. फक्त का पुढचे सामने जे खेळणार त्या खेळाडूंना एक आयोजकांना महत्वाची सूचना आहे की जो वेळ जास्त वाया चाललाय ना तो थोडासा वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण याच्यानंतर एक हा इनिंग आणि 2 मॅच ज्या बाकी आहेत त्याच्यामुळे त्याच्यासाठी पर्याप्त वेळ आपला पूर्ण उजेड हवा आहे. भले लाईटची व्यवस्था सुरू आहे पण ते 6 सामने आपण पूर्ण उजेडामध्ये पूर्ण करण्याचा जो प्रयत्न आयोजक म्हणून केला जातोय त्यासाठी तुमच्याकडनं ती सहकार्याची अपेक्षा आहे. म्हणून तुम्हाला ते लागले दावा करायचे त्या 64. आमच्या दोन्हीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा संतोष जॉईंट होतील. आणि 64चा क्लिअर कट अर्थ काय माहिती का, तुम्हाला जर धावांचा पाठलाग करायचा तर 6 आणि 4 मारायचे आहेत. 64चा अर्थ आहे 6 आणि 4 मारायचे आहेत. मागे 63चा मॅच रंगलेला पाहिलाय, आता 64चा मॅच आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज झाले आहेत. एका बाजूला पाहिलं तर करण मोरे आणि दुसऱ्या बाजूला विनायक भोईर. ही जोडी मैदानावरती तालुका आयकॉन ऑल इंडिया आयकॉन. जर तुम्ही आयकॉन आणलाय तर फिल्डिंग करण्याची टीम सांगते आमचाही आयकॉन येऊ द्या. तेही ऐकून घेऊन आल्यात. सूर्या नायडू पहिलं षटक हाताळण्यासाठी रेडी झाल्यात. हे बॅटल आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. हे बॅटल मैदानावरती आहे. जिंकण्याकरता 64 धावसंख्येचं आव्हान आहे आणि इथून बॅटिंग ऑर्डरमध्ये 2 चेंजेस केले जात आहेत. करण बोरे त्याच्या साथीने विनायक भोईर ही सलामी जोडी आहे. त्यांच्या विपक्षामध्ये बॉलिंग मार्कवरती सूर्या नायडू ऑल इंडिया आयकॉन कॅटेगरीमधून बिलॉंग करणारा हा सूर्या बॉलिंग मार्कवरती आलाय. आणि निश्चित स्वरूपामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बघितलं तर चांगली बॅटिंग देखील झाली होती पण अक्षरशः इथून 64 धावसंख्येचं आव्हान आहे. कशा प्रकारे चेस केलं जाईल ना इथून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. शुभेच्छा नक्की झाल्या. ऑल सेट ऑल गो. ऑप्शनच्या बाहेर जरा पडला थोडासा व्हायला. पंच तेच पाहत होते, थोडासा आत आलाय. पंचाने तेच सांगितलं पडला आणि थोडासा कव झाला जो आत आलाय. बघू या मॅच पण तसा आत बाहेरवाला मॅच आहे. त्याच्यामुळे दोघांना माहिती आहे हे डू और डाय वाली रेड आहे. प्रो कबड्डीमध्ये बघतो आपण डू और डाय करना होगा अप्लाय. बघूया अप्लाय कोण करतोय. पहिला चेंडू निर्धावात आलाय. दुसरा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा रूम दिली आहे. चांगला फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे करण मोरेच्या बॅट मधून दर्जेदार आलाय चौकार. थँक्यू.
ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू बघता कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला खेळला, पाठवलं सिपर कव्हरला, चौकार. सूर्या, आता सूर्या नायडू याने पण सूर्या मणिरत्नम जो खेळाडू आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला, आयकॉन आहे. आणि बऱ्याच वेळा काय असतं की ज्यावेळेला दोन देशाचं युद्ध असतं ना, मिसाईल, आता तिथून मिसाईल आहे तर इथून अँटी मिसाईल आहे. हवेत मारा करणारं अँटी मिसाईल आहे. मॅचला मजा येणार आहे. मॅचला मजा येणार. करण मोरे पालघरचा खेळाडू जो स्ट्राईक एंडला आहे, हरण्याचा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला, मुंबईचा सूर्या. एक सूर्य आपल्या डोक्यावरती आहे, तळपतोय, तोही तळपतोय. मॅचला मजा येणार आहे कारण क्वालिफायचा मॅच आहे. एक टप्पा पुढे जायचं आहे. जास्त एफर्ट लावला होता. पंच सांगतात जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एफर्ट लावायचा आहे पण एक्स्ट्रा एफर्ट लावाल तर एक्स्ट्रा रनही द्याल. एक्स्ट्रा रन झाले. धावफलकावरती धावा 5. दिशा भरकटली होती पण इथून निश्चित स्वरूपामध्ये सूर्या नायडूची नशिबाने साथ दिली आहे. जर तुकाराम सर बघा, जर हलकासा जर बॅट आणि बॉलमध्ये स्पर्श झाला असताना बॉल वेगवान गतीने माउंटरच्या बाहेर देखील निघाला असता. सूर्या नायडू आणखी एकदा आपल्या रनिंग ट्रॅकवरती सज्ज होईन. एक्स्ट्रा बॉल हाताळला आहे, त्याच्यानंतर कमबॅक करावं लागेल त्याला. उपरचा पुढील बॉल आखूट टप्प्याचा, त्याच्यावरती आक्रमण केलंय. खेळाडू आलाय बॉलच्या खाली. चांगल्या प्रकारचा इथून कॅच टिपलाय देवा पांडे. अप्रतिम दर्जाचा कॅच आणि करण मोरे ऍक्शन रिप्ले. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय आणि अप्रतिम दर्जाचा कॅच डीप वरती देवा पांडेच्या माध्यमातून हा टिपला गेला. रनिंग कॅच होता आणि अप्रतिम दर्जाचा. आणि देवा पांडे अशाच खेळासाठी जाणला जातो. आपण पाहतोय संतोष भुवनकडनं खेळताना या खेळाडूला कित्येक वर्ष पाहिले आपण. आणि या वर्षीचा हंगाम देवा पांडेसाठी चांगला आहे. ॲज अ बॅट्समन आणि फिल्डर म्हणून त्याने तो खेळ या सीझन जो आहे ना 2024-25चा तो आपण घातलाय. आणि आता हा मोठा स्टेज आहे त्याच्यासाठी. वसई विरार प्रीमियर लीग हा मोठा स्टेज आहे. अकोट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध नाही आलाय आणि हा झेल टिपला गेलाय. बऱ्याच वेळा मी म्हणून उल्लेख केला होता ना, मिसाईल अँटी मिसाईल. कधी कधी लक्षाचा भेद होणार आणि कधी कधी भेद नाही होणार असा मॅच आहे. 3 क्रमांकावरती आपण बघतोय शिखर ठाकूर फलंदाजीसाठी येत असताना करण बाद झाल्यात आणि त्यांच्या जागी क्रमांक 3 वरती सज्ज झाल्यात शिखर ठाकूर. अर्थात डिंकी दादा इथे तयार आहेत. 64 धावांचा पाठलाग आहे. हा महत्वाचा मॅच आहे कारण इथून जिंकून आपण जसं बिग बॉस बघतो ना, ते बिग बॉस सारखं सेफ झोन मध्ये जायचं आहे. सेफ कायचं काहीच नसतं क्रिकेटमध्ये, पण तुर्तास थोडंसं बाजूला जाऊया, श्वास घेऊया आणि परत येऊया. इम्पॅक्ट प्लेअर पंच इशारा करतात. इम्पॅक्ट प्लेअरचा इशारा पंचाकडनं झालाय. तोही आहे. आपण चर्चा करणार आहोत कारण संतोष आमच्या जोडीने आहेत. हा महत्वाचा सामना आहे. त्याच्यामुळे या सामन्यामध्ये कशी फलंदाजी होते, फलंदाजाचा क्रम कसा राहतो, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. का इथून पुन्हा संधी नाहीये. ही संधी अशी आहे की या संधीला तुम्ही तर ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅब्स नाही केलं तर मात्र ही स्पर्धा वसई विरार प्रीमियर लीगची स्पर्धा तुम्हाला विसरण्यासारखी असणार आहे निश्चित स्वरूपामध्ये. कारण की नॉकआउटची मॅच आहे. ही जिंकले तर तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल. त्या अनुषंगाने इथून तुमचे प्रयत्न भरपूर करावे लागतील आणि या मॅचमध्ये 100% योगदान इथून तुम्हाला द्यावं लागेल. सूर्या नायडू आयकॉन आहे. आतापर्यंत आयकॉनिक प्रदर्शन राहिलंय. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला की त्यानं त्याला लौकिका साजेशी कामगिरी केली. जशी त्याची इमेज आहे तसा खेळ आज सकाळपासून त्यानंही केलाय. राईट मोर विकेटचा मारा. अकोटा चेंडू ऑन द टोस पॉइंटच्या डोक्यावर केलाय. अप्पर कट केलाय. जोपर्यंत पाठलाग केला जातो छत्रक्षे पोहोचतील चेंडू पर्यंत पोहोचलेत. 2 धावा या चेंडूवरती पुन्हा 3ऱ्या धावाचा प्रयत्न. रिले थ्रो करण्याचा प्रयत्न केला पण त्या रिलेमध्ये थोडासा डिले झालाय. रिले थ्रोचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये डिले झालाय आणि तो डिले 3 धावा देऊन गेलाय. या 3 धावांनी धाव फलक जाऊन पोहोचलाय तो 8 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू अप्पर कट केलं. पॉइंटच्या डोक्यावर खेळलं होतं. या चेंडूला स्कोर 1 गडी बाद 8. चांगला स्टार्ट आहे. विकेट इथून गमावली जाते पण चांगल्या प्रकारचा स्टार्ट. सूर्या नायडू या खेळाडूची जेवढी प्रशंसा केली जाते तेवढी कमी आहे. पण शिखर ठाकूर मैदान दरम्यान आल्याने पहिल्या बॉलवरती चांगल्या इथून आक्रमक अंदाजाने इथून खातं खुलंय. विनायक भोईर आहे त्यांच्या साथीने. त्यांना देखील इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. या मैदानाचा बराच अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे दोन्ही खेळाडूंकडे. पण त्यांच्या विपक्षामध्ये सूर्या नायडू आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. आपण बघतोय ऐकतोय वसई विरार प्रीमियर लीग सीझन फर्स्ट टाइम. पर्व पहिले पण निश्चित स्वरूपामध्ये असं वाटत नाही की पहिलं पर्व आहे म्हणून.
आतापर्यंत चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण बघितलंय. डिफेन्स केलाय, सन्मान दिला इथून आणि क्रिकेटच्या जगतामध्ये सांगितलं देखील जात आहे की चांगल्या बॉलचा इथून सन्मान करणं फार महत्त्वपूर्ण असं आणि तो सन्मान इथून करून दर्शवलाय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला चांगल्या चेंडूचा सन्मान करणं गरजेचं आहे. आणि बघा प्लॅनिंग असायला हवं. एक तुम्ही ज्या वेळेला पाठलाग करता 64 धावांचा पाठलाग करताय त्यावेळेला तुमच्याजवळ नियोजन असायला हवं. आता ही स्पर्धाच बघा ना, इतकं भव्य दिव्य आयोजन आहे पण नियोजन पण आहे ना. पाठीमागे वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन पूर्ण आहे, RS ग्रुप आहे, बहुजन विकास आघाडी आहे, त्याच्यामुळे योग्य नियोजन आहे. एक तुमचं जसं आयोजन असतं तसं नियोजन तितकंच महत्त्वाचं आहे. जसं एखादा चित्रपट असतो त्या चित्रपटामध्ये देखील काही गोष्टी असतात त्याचाही उल्लेख केला जाईल. सेकंडला बिग हिट बॉटम हँडचा वापर झालाय आणि बॉटम हँड चेंडूला घेऊन गेलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं दिमागदार षटकार. चेंडू होता बघा, बॉटम हँड ताकद झोकली आणि चेंडूला पाठवलं लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. या 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 15 वरती आहेत. 64 धावांचा पाठलाग टीम करते इथे साईना स्पोर्ट्स क्लब आणि हा महत्वाचा मॅच आहे. समीकरण बघूया. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 49 धावांची आवश्यकता आहे. एक धून ऐकूया, हलकीशी धून आणि येऊया वसई विरार प्रीमियर लीग पर्व पहिलं. थँक्यू डीजे देखील इथून रंग भरण्याचं इथून काम करतात आणि अक्षरशः प्रेक्षकांचं बघा 1 मिनिट संतोष थांबवतोय. बघा एक विशेष बक्षीस आलंय. लगातार 3 षटकारांसाठी निशाजी जोरगे यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर लगातार 3 षटकारांसाठी 10,000 रुपयाचं बक्षीस मनोजजी गाजरे यांच्याकडून. आणि एका षटकामध्ये जर का 3 षटकार लगावले गेले बॅटिंग करणाऱ्या टीम कडून तर त्यांच्यासाठी 3000 रुपयाचं बक्षीस धवलदादा चोरगे यांच्याकडून. म्हणजे तब्बल 16,000 रुपये एका षटकामध्ये 3 षटकार लगातार मारल्यानंतर येणार आहेत. चला बँक बॅलन्स वाढवण्याची संधी तुम्हालाही आहे. अभिजित कॉपी बुक स्टाईल स्क्वेअर कट, कॉपी बुक स्टाईल परफेक्ट पाठी गेला कट स्क्वेअर कटचा चौकार. बॅकफूट वरती गेले आणि त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचा हा स्क्वेअर कट आपण बघितलाय. बॉलला आपल्या बॉडी जवळ येऊन दिला, त्याच्यानंतर रूम मिळाली आणि त्याच्यानंतर धूम मचावले जाते. चांगला आणखी एक फटका. आणि सर ते म्हटलं जातं की खरबूजे को देखे खरबूजा रंग बदलताय आणि इथून विनायक भोईर यांनी देखील सांगितलंय की आता आम्ही तयार आहोत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणखी एकदा चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. फिल्डर आहे देवा सिंग. जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल दुसऱ्याकरता प्रयत्न, दुसऱ्याची प्राप्ती. वा काय रनिंग बिटवीन द विकेट्स आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला तयार आहेत, कारण मागे काय झालं एक मॅच त्यांनी गमावलाय त्याच्यामुळे तयारी पूर्ण करून आलेत. जसं आपण एखाद्या शिकारीला जातो ना, तुम्ही सशाची शिकार करायची पण वाघ येईल एवढी तयारी करून जावा, म्हणजे वेळेवरती गोंधळ होणार नाही. असा क्रिकेटचा सामनाही आहे. तयारी तुम्हाला करायची आहे. भले 64 धावांचा पाठलाग करायचा आहे पण पूर्ण तयारीची मैदानावरती उतरायचं आहे आणि तीच तयारी चालली. विनायक भोरनी जर का अर्धशतक लगावलं तर 2000 रुपयाचं बक्षीस साईडच्या पेट्सॉफ ओमकार कदम यांच्याकडून. चला विनायक भोईरसाठी सुद्धा कॅश प्राईज झालं. कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केलं, चेंडू स्वीपर कव्हरला फील्ड केलं जाईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता आपण जसं सायना स्पोर्टच्या बाबतीत विचार करतोय ना, शिवांसाठी देखील तीच लढाई, ही डू व डाय वाली लढाई त्यांच्यासाठी देखील आहे. ह्या सामन्यामध्ये विजय मिळवा आणि स्पर्धेमध्ये कायम राहा. इथे राहायचं आहे, टिकायचं आहे, टिकून राहायचं आहे, तर या सामन्याला जिंकायचं आहे. चांगला आतापर्यंत प्रदर्शन झालंय. शिखर ठाकूर 2 बॉल फेस केलेत आणि 9 धावा आतापर्यंत बॅटमधून आल्यात. पाठीमागील मॅच भले खराब गेली असेल पण या मॅच मध्ये सांगतायत की आता आम्ही तयार आहोत. चांगली बॅटिंग आतापर्यंत. अभिजित सुर्वे आहे बॉलिंग मार्क वरती, आपण त्यांना बघतोय. धावफलक 22च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. गडी बाद झालाय. एक करंट रन रेटचा आपण विचार केला तर 14.67 जिंकण्याकरता सर आणखी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. आतापर्यंत चांगला बॅटल झालाय. ओव्हरचा पुढील बॉल रेडार मध्ये होता, फटका तर चांगला सजवलाय. देवा सिंग बॉलच्या खाली चांगल्या प्रकारचा कॅच टिपलाय आणि अभिजित सुर्वेच्या खात्यामध्ये सफलता. शिखर ठाकूर बॅक टू द डगआउट.
लाल संपरी तुझी घालवला जातो आलो तिथे रचना आई ओबीसीना थँक्यू. अगेन्स्ट द विन केलं होतं हवेच्या विरुद्ध हा फटका खेळण्याचा प्रयत्न शिखर ठाकूर यांनी केला होता. अगेन्स्ट द विन केलं होतं, हवेचा प्रतिरोध होता आणि मिड विकेटला एक झेल टिपला गेलाय या क्षणाला आणि गडी बाद झालाय, दुसरा विकेट बाद झालाय. म्हणून आपण चर्चा करतोय ही वसई विरार प्रीमियर लीग प्रत्येकासाठी काहीतरी घेऊन आले, प्रेक्षकांसाठी मनोरंजन घेतलंय, आपल्यालाही संधी या पद्धतीनं मिळाली आहे आणि खेळाडूंना कदाचित असे खेळाडू मैदानावरती आले आहेत की ज्यांना आतापर्यंत जास्त ओळख नाही मिळाली, ती ओळख निर्माण होण्यासाठी, इमेज बनण्यासाठी अशी स्पर्धा यायला हवी होती. कित्येक खेळाडूंना ज्यावेळेला आपण त्यांच्याशी चर्चा केली ना, आयकॉन खेळाडू, तालुक्याचे खेळाडू, कित्येकाच्या तोंडून फक्त एकच शब्द येतोय, ही स्पर्धा आहे आपल्या तालुक्यांच्या खेळाडूंसाठी, ही स्पर्धा आहे तालुक्यातील खेळाडूंच्या अनुभवासाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. या स्पर्धेचं महत्व फार मोठं आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच घ्यायचा आहे. 2 गडी बाद 22. आणि सर ते म्हटलं जाताना असली हिरे की पहचान जोहरी को होती है आणि अक्षरशः वसई विरार प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून एक स्वप्न आहे की आमच्या तालुक्यामधील सर्व खेळाडू देखील चमकले पाहिजे आणि कठीण परिश्रमानंतर ही आपण बघतो ही स्पर्धा अप्रतिम दर्जाची सजवली गेली आहे. मकरंद पाटील आला बॅटिंग करण्याकरता आणि त्याच्याकरता इथून वेगवान अपील झाली आहे. अभिजित सुर्वे त्याच्या खात्यामध्ये बॅक टू बॅक ची सफलता. मकरंद पाटील आला आणि गेला, बॅक टू बॅक विकेट. लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का पैजण द्याल का रिप्ले बघा गुडगा वाकवला होता, थोडासा डाऊन गेले होते पण चेंडू ज्या वेळेला आदळला तेव्हा इन फ्रंट ऑफ मागच्या पायावरती बरोबर ऑफ अँड मिडल वरती हा चेंडू हिट झाला आणि पंचांचा योग्य निर्णय. बोट आलाय, त्याचं नाव मकरंद पाटील होतं, MP होतं, पण मोस्ट प्रेस्टिजियस विकेट होता, हा महत्वाचा विकेट होता दोन्हीसाठी. इथून साईना स्पोर्ट्ससाठी त्यांचं खेळपट्टीवरती राहणं गरजेचं होतं, तर दुसऱ्या बाजूला शिवांश स्पोर्ट्ससाठी त्यांचा विकेट महत्वाचा होता. अभिजित सुर्वे बघा असा खेळाडू, निर्मल गावचा खेळाडू आहे, बबली या नावाने परिचित असा खेळाडू आपण बघतोय आणि या मॅच मध्ये लागोपाठचे 2 धक्के त्यांनी दिलेत, धक्के पे धक्का 2 दिलेत आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केले. चांगला कमबॅक झालाय. अभिजितच्या खात्यामध्ये बॅक टू बॅक सफलता आल्यात आणि अभिजित इथून हॅट्रिक वरती आलाय. स्ट्रगल करावं लागते, इथून स्ट्रगल. विकेट हॅट्रिकला एक मिनिट थांबा. तर विकेट हॅट्रिकला 5,000 रुपये मनोज गाजरे साहेब यांच्या माध्यमातून आणि 5,000 रुपये निशांत जोरगे यांच्याकडून सुद्धा आहेत. चला कॅश प्राइज इथून घोषणा झाली आणि तसेच अभिजित सुरे हॅट्रिक बॉल इथून घेऊन तयार होईल आपल्या बॉलिंग मार्क वरती. सायना स्पोर्ट्स क्लब इथून संघाची विकेट परिस्थिती झाली आहे. करंट रन इथून खाली पडलाय, 12 वरती येऊन पोहोचलाय. आता शेवटचा बॉल शिल्लक षटक क्रमांक 2 मधील तो फेस करण्याकरता स्ट्राईक एंड वरती बॅटर आलाय. हॅट्रिक वरती दोन डब्ल्यू हलक्या हातानं खेळलं गेलं होतं, सॉफ्ट हँड खेळलं होतं. मागच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आले होते. तो जो मोमेंटम चालला होता त्याला क्रॅक करणं गरजेचं आहे आणि त्याला क्रॅक केले, हे षटक आले. या षटकाची सुरुवात जर आपण बघितली चौकारानं झाली होती, मागे 2 विकेट आले, 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबावरती 23, पाटला काय 64चा 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 41 करायचे आहेत, 24-41 आहे. आणि आता वसई विरार प्रीमियर लीग आपण टेनिसची मोठी स्पर्धा बघतोय, पण लेदर खेळणाऱ्या खेळाडूंसाठी सुवर्ण म्हणजे संधी असणार आहे. एक चांगली बातमी, एक न्यूज त्यांच्यासाठी आले, आता ती त्यांच्यासाठी ब्रेकिंग न्यूज पण असणार आहे. कारण एक मोठी स्पर्धा याच मैदानावरती 17, 18, 19 एप्रिल 2025 ला याच पद्धतीनं वसईची लेदरची प्रीमियर लीग येणार आहे. एक मोठी स्पर्धा याच मैदानावरती येणार आहे. जसं क्रिकेट टेनिस मध्ये पाहिलंय, ती लेदर मधली सीझन क्रिकेटची जुगलबंदी आपण पाहणार आहे आणि त्याचं स्वरूप देखील आपल्या समोर येईल. आणि त्याची ऑफिशियल अनाउन्समेंट तुम्हाला काही एका आठवड्या अंतर्गत म्हणजे आतमध्ये तुम्हाला त्याची ऑफिशियल अनाउन्समेंट आणि त्याच्या काही फॉर्मॅलिटी ज्या काय आहेत त्याची माहिती सुद्धा दिली जाणार आहे. बक्षीस आणि त्याच्या बाकी ज्या काही प्लेअर रजिस्ट्रेशन वगैरे ज्या बाबी आहेत, किती टीम्स आणि काय, त्याच्या एक मध्ये तुम्हाला माहिती पोहोचली जाणार नाही. म्हणून बरंजी मी सकाळी बोललो होतो, ज्यावेळेला ISPL 1 आली त्यावेळेला ISPL 2चं रजिस्ट्रेशन चालू झालं, 2 आली 3चं रजिस्ट्रेशन. आता वसई विरार प्रीमियर लीग टेनिसची पहिली आले, पण त्याच वेळेला वसई विरार प्रीमियर लीग जी लेदरची आहे ना, त्याचं रजिस्ट्रेशन कदाचित चालू होणार आहे.
आणि त्या रजिस्ट्रेशन बरोबर तुम्हाला अजून माहिती हवी असेल वसई-विरार प्रीमियर लीग दरम्यान ज्या काही घडणाऱ्या घडामोडी आहेत किंवा इथून पुढे मोठमोठे जे काही इव्हेंट येणार त्याची माहिती जर हवी असेल तर वसई-विरार प्रीमियर लीगचं एक इंस्टाग्राम पेज आहे, त्याला तुम्ही फॉलो करा. संपूर्ण त्याच्यावरती माहिती तुम्हाला मिळून जाईल. अख्खी जी काही फॉर्मॅलिटीज किंवा ज्या काही बाबी या स्पर्धेमध्ये होणार आहेत आणि इथून पुढच्या स्पर्धांच्या ज्या काही माहिती आहेत त्या पेजवरती तुम्हाला मिळून जातील. नक्कीच धन्यवाद. बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा होईल पण आता मॅच रंगामध्ये आलाय. 24-41 गोलंदाजी मार्कवरती देवा पांडे आल्यात. 24 बॉल 41. बॉलिंग मार्कवरती देवा पांडे चांगला बॉलिंग करता ओळखला जातोय, पण इथून विनायक भोईरला एक चांगली इनिंग खेळावी लागेल. संघाचा कॅप्टन आहे पण त्याला इथून कॅप्टन रूप दाखवावं लागेल. देवा पांडेचा हा बॉल चांगल्या प्रकारचा इथून डिलिव्हर केलाय. वेगवान अपील तर झाली होती. पंचांच्या नजरेमध्ये इथून सेफ आहेत असं वाटतंय की डेंजर झोन मध्ये आलेत. त्या अनुषंगाने पंच सांगतात की ऍक्च्युअल मध्ये मला काय दिसलं नाही. त्याचबरोबर अतिथींचं आगमन होतं. हनीदादा यांचं या ठिकाणी उत्तुंग ठाकूर साहेब म्हणजेच हनीदादा यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल उत्तुंग ठाकूर साहेबांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या वसई-विरार प्रीमियर लीग. त्यानंतर विनीतजी जैन साहेब आपणास विनंती आहे. विनीतजी जैन साहेब आपणास विनंती, आपण सुद्धा मंचावरती यायचं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या वसई-विरार प्रीमियर लीग 2025 सीझन 1च्या माध्यमातून. आपणास विनंती आहे आपण आदरपूर्वक घेऊन स्थानापन्न व्हायचं. बुद्धत सर आपणास सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा येऊन स्थानापन्न व्हा. आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत वसई-विरार प्रीमियर लीग 2025 सीझन 1च्या माध्यमातून. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद भरजी मोरे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला अनिदानचं देखील आगमन झाले आणि पहिला दिवस आपण ज्यावेळेला मॅच रंगला होता त्यावेळेला देखील उत्तुंग ठाकूर आता अनिदानचं आगमन झालं होतं आणि आताही मॅच रंगलेला आहे. आताही मॅच रंगलेला आहे आणि त्यांचं येणं आणि मॅचमध्ये रंगत येणं या दोन्ही गोष्टी या वेळेवरती आहे. म्हणजे डीजे का गाना दोपहर का खाना और हनीदादा का आना एक ही साथ आहे. बघूया मॅचमध्ये रंगत येणार आहे आणि या 30 रंगत आपण सध्या मैदानावरती देखील अनुभवतोय. सायना स्पोर्ट्स क्लब आणि शिवान स्पोर्ट्स यामध्ये सुरू असलेला मॅच. देवा पांडेचा पहिला चेंडू. पंच वाहण्याचा प्रयत्न करतायत. सुशांत मांजरेकर सर आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करतायत. आणि पंचाचा इशारा आलाय. इट्स OUT आउट. आउटचा इशारा येतोय बघा स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता. कारण काय झालं होतं ज्यावेळेला चेंडू हाताळला गेला त्यावेळेला जे ऑनफिल्ड पंच होते त्यांनी सांगितलं होतं तो फॉलो थ्रू आला होता, तिथे नव्हतं लागलं. त्या तिसऱ्या पंचांनी हे पाहिलंय म्हणून हा डिसिजन तिथे रिफर केला गेला होता आणि पंचाने पाहिलं बॅकलेगला लागला आणि बरोबर एक्सचेंजच्या समोर हे फलंदाज आणि दोन्ही आहेत म्हणजे पिचिंग ऑफ द डिलिव्हरी देखील आहेत. इम्पॅक्ट ज्यावेळेला लागलाय आणि चेंडू खेळताना जो थोडासा खाली वाकलाय ना त्याच्यामुळे जो समोर जाऊन यष्ट्यांना लागतोय. तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, इम्पॅक्ट आणि पुढे जाऊन यष्ट्यांना लागतोय की नाही या 3 मधल्या आपण पाहिल्या तर जवळपास तिन्ही गोष्टी बरोबर योग्य आहेत. बघा आपण स्क्रीनवरती पाहू शकता. म्हणून या तिन्ही गोष्टींचा समावेश आपण ज्यावेळेला लाईव्ह देखील मॅच पाहतो ना त्यापैकी 2 असल्या आणि अंपायर कॉल असला तर जातो, पण इथे तिन्ही गोष्टी पाहिल्या पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, इम्पॅक्ट आणि समोर यष्ट्यांना लागतोय त्या कारणास्तव फक्त तो साईड आउट झाला होता. नाही साईड आउट झालं होतं म्हणून तो रिफर केला होता. कारण फॉलो थ्रू मध्ये जर पाहिलं तर गोलंदाज थोडेसे मध्ये आले होते त्याच कारणास्तव त्यांनी
तिथे रिफर केला होता. धावा धापलकावरती आहे 2-3-4 अर्थात 23-4 गड्यांच्या मोबदल्यात. चाल चाला इथून बॅटिंग करण्याकरता देवा पांडे पहिल्या बॉलवरती इथून हाबी ठरलाय आणि पहिल्या बॉलवरती त्याला इथून सफलता प्राप्त झाली आहे. मोठा धक्का इथून लागलाय सायना स्पोर्ट्स क्लब या संघाकरता. कोणाला तरी इथून जिम्मेदारी उचलावी लागेल. विनायक भोईर त्याला कोणाची तरी साथची आवश्यकता आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केलाय जिम्मेदारी घ्यावी लागेल. आणि चार्ज गावड्याला आहे. साईना तरणाकडनं भरपूर क्रिकेट खेळले आणि हा फलंदाजीला आला ना तर त्यावेळेला आम्ही म्हणायचं हा चार्ज नाहीये, हा टीमचा चार्जर आहे. आणि आता काय झालंय की मोबाईलमध्ये सी पिनवाला पण चार्जर आलाय, लावला की लगेच बॅटरी फुल होते. बघूया बॅटरी फुल होईल का. देवा पांडे दुसऱ्या बाजूला रेडी आहेत गोलंदाजीसाठी. सेकंडला चार्ल्स ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, कट केलाय, चेंडू चाललाय. मी म्हटलं ना हा सी पिनवाला चार्जर आहे. लावला की बॅटरी फुल, चेंडू सीमारेच्या पार, चौकार. तिथून रूम मिळाली होती आणि त्याच्यानंतर पूर्णपणे हवेमध्ये जाऊन चांगल्या प्रकारचा पॉईंटच्या डोक्याच्या वरून चांगल्या प्रकारचं इथून शॉर्ट सिलेक्शन बघितलंय आणि या चारच्या मदतीने स्वतःचं इथून वैयक्तिक खातं खोललंय. आत्मविश्वासाची इथून आवश्यकता होती आणि पहिल्या बॉलवरती आल्या आल्या आक्रमण केले म्हणजे कॉन्फिडन्स लेवल इथून वाढेल याच्यामध्ये शंका नाहीये. नाही बघा असंच खेळायचं असतं. बघा आपल्या स्वभावाला मुरड घालून नाही खेळायचं. जैसा बनता ना न किसके अभाव में जियो न किसके प्रभाव में जियो, ये अपनी जिंदगी है, इसको अपने मस्त स्वभाव में जियो. आणि तोच चौकार ठोकला गेला होता चार्ल्सनं पहिल्या चेंडूवरती. चौकार कट केला जागा शोधली गली रिझल्ट मध्ये. चेंडू चाल बाउंडलाईन जवळ जोपर्यंत डिपोन क्षेत्ररक्षक येईल मनीष वरती पोहोचतील. 2 धावा चेंडूवरती. स्कोरबोर्डला चालवायचं आहे, स्कोरबोर्डला मुव्हिंग ठेवायचं आहे तर मात्र पुढे गेलं पाहिजे. आणि मागच्या 2 चेंडूवरती 6 धावा आल्यात. धावा झाल्या धापलकावरती 29, 4 गड्यांच्या मोबदल्यात 29. समीकरण बघूया 21 चेंडू आणि 35 धावा. ताकद आहे, नजाकत देखील आहे. चार्ल्स इथून सिद्ध करतोय ते चांगल्या प्रकारचं क्रिकेट. इथून प्रोफेशनल शॉट्स आपण बघितलेत. असं नाही की विचित्र स्ट्रोक बघितले तर वाकडे तिकडे, पण ज्या दिशेने बॉल चाललाय त्याच दिशेने इथून चांगल्या प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन बघितलंय. 21 बॉलमध्ये 35 धावसंख्येची आवश्यकता. चार्ल्स गावडे चांगल्या बॅटिंग करता ओळखले जात आहेत. देवाचा पुढील बॉल रेडार मध्ये हा बॉल होता आणि हा बॉल सरळ जाईन प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. थँक्यू. तिथे बैलगाडी असते, इथे जोडी आहे, अर्नाळ्याची जोडी आहे. एका बाजूला चार्ल्स गावडा, दुसऱ्या बाजूला विनायक भोईर आहेत. आणि विनायक भोईरनं नक्कीच जसं आपण काही गोष्टी चर्चा केली होती की चार्ल्स जसा तुझा खेळ आहे तसाच तू चाल असं त्यांनी सांगितलंय. आणि चार्ल्सनं 4-2-6 मागच्या 3 चेंडूवरती 12. आता प्रेशर दुसऱ्या बाजूला आहे. देवा पांडे जो आतापर्यंत चांगली कामगिरी करतो, डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आलं आणि पुढे येत असताना चेंडूला मागे पाठवलं, अर्थात समोरच्या दिशेनं षटकार ठोकलाय. या षटकाराला धापलक जाऊन पोहोचलाय. 35. 35 धावा धापलकावरती आहेत. 20 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची आवश्यकता आहे. चार्ल्स खेळतात 12 वरती, विनायक खेळतात 8 वरती. मध्ये चर्चा चालले पण इतक्या चर्चा करू नका की वेळी जाईल आणि जो कुठेतरी थोडंसं मोमेंटम आहे तोही निघून जाईल. धावा 35. चाल चांगली बॅटिंग करतात आपल्या टीम करता. 20 बॉलमध्ये 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. देवा पांडे पहिल्या बॉलवरती त्याला विकेट मिळाली, पण त्या विकेटचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती जास्त वेळ राहू दिला गेला नाही, हिसकावून घेतला गेला. त्याच्यानंतर आपण बघितलं तर चांगली बॅटिंग झाली आहे. चौकार, डबल, षटकार, 3 बॉलमध्ये 12 धावा जोडल्या जात आहेत. 20 मध्ये 29 ची आवश्यकता आणखी. 20 मध्ये 29. आता हा मॅच असा आहे ना की पुढच्या 2 चेंडूवरती डिसाईड होईल की VPL ओव्हर मध्ये काय घडणार. महत्वाचं आहे, ऑन फॉर्म आहे चार्ल्स. 4-2-6 बॅक ऑफ द हँड चेंडूला पाठवले. झेल वेल कसा बदललाय खेळ. मनीष वैतीनं टिपलाय, सुंदर झेल. विकेट गॉन. रेफर केलं जात आहे.
पंच चेंडू वर किती आहे तो जो आहे हाईट चेक केली जाईल किती बॉल बाउन्स झाला ऍक्च्युअल मध्ये ते दाखवलेतून जाईल कारण की याच्या अगोदर देखील वॉर्निंग दिली होती असं सांगतायत. इथून चेक केलं जाईल ना सर. कदाचित जर जास्त उसळी जर असली ना तिथे जी विकेट मिळाली कदाचित तो नो बॉल देखील होऊ शकेल झाला नाही आणखी. म्हणजे कहाणीवर ट्विस्ट आले. काय झालं रोज मराठी हिंदी सिरियल बघून आपल्याला एवढा ट्विस्ट बघायची सवय झाली आहे. आता इथेही तो ट्विस्ट आलाय कहाणी में तर पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. अभी ये मैच नहीं इजी, बॅट्समन बॉलर खेळना नहीं लेझी. थर्ड अंपायर थोडेसे बिझी आहेत ते पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा फटका खेळण्याचा ज्यावेळेला प्रयत्न केला तेव्हा पोझिशन काय होती सगळं काही पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. सुशांत मांजरेकर सर आहे ते तिथे पाहण्याचा प्रयत्न करतात. पंचांनी पाहिलं निरीक्षण केलं स्क्रीनवरती देखील येईल आणि निश्चित आलाय इट्स आउट. फेअर डिलिव्हरी आहे बघा आपण पाहू शकता स्क्रीनवरती देखील पाहू शकता. चेंडू उसळला पण तो बरोबर त्या चेस सेवलला नाही केला. त्या पंचाची त्या निदर्शनाचं आणलंय आणि पंचांनी तो इशारा केला इट्स OUT आउट. एक गीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. 19 चेंडूचा खेळ आहे आणि 29 करायचे आहेत. थँक्यू सो मच. विकेट प्राप्त झाली आहे आणि या ओव्हरमध्ये इथून गेम चेंजिंग स्पेल इथून डिलिव्हर करताना आपण बघितलंय देवा पांडे याला अक्षरशः संतोष भवनचा खेळाडू आपल्या गावाचं नाव इथून उच्च स्तरावरती घेऊन चाललाय. कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी. जसं तुम्ही उल्लेख केला कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी याच्या पाठीमागे मेहनत आहे परिश्रम आहेत कष्ट आहेत आणि स्वतःला सिद्ध करण्याची जी इच्छा आहे ना ती प्रबळ आहे. कधी तुम्ही मैदानावरती उतरा ना तुम्ही जर घाबरलात मनामध्ये भीती बाळगली तर कदाचित पुढे नाही येणार. तुमची जिंकण्याची इच्छा हरण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ असायला हवी काय. त्याच्यामुळे जिंकायचं आहे या उद्देशानं तुम्हाला खेळायचं आहे. जास्त विचार करून जर राहिले तर कदाचित नाही येणार. आणि जसा तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केलाय मेहनत त्याने केले कष्ट त्याने केलेत परिश्रम त्याने केलेत म्हणून देवा पांडे या आता मोठ्या स्टेजवरती स्वतःला इथे सिद्ध करताना दिसतोय. नवीन पडदा मैदानावर दाखल झालाय राजेश योगे कोपरीचा खेळाडू आहे. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीकडनं कित्येक वर्ष या खेळाडूनं मॅन ऑफ द सिरीज असतील पटकावलेले आहेत. त्याच्यामुळे आत्ताच तो खेळ दाखवण्याची वेळ आहे. जसं एक टॅगलाईन असते ना हीच ती वेळ
हीच ती वेळ आहे राजेश ओगे आपला खेळ दाखवण्याची. 19 बॉल 29 रन. हा बॉल फार महत्वपूर्ण असेल. देवा पांडेतून एक गेम चेंजिंग स्पेल त्याने हाताळलाय. या ओव्हरमध्ये 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात आतापर्यंत आणि 2 मोठ्या विकेट्स आहेत. आणि अक्षरशः इथून राजेश ओगेचा इथून विचार करावा लागेल स्वतःकडे स्ट्राईक ठेवणार की 50-50 ओव्हरमध्ये विनायकला स्ट्राईक एंडवरती आणणार. ओव्हरचा पुढील बॉल. हा बॉल इथून समोरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. सिंगल धावसंख्येकरता कॉल, सिंगल धावेची इथून प्राप्ती होईल. येणारे बॉल शिल्लक असतील सर 18 आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच हातामध्ये इथून इक्वेशन सहज सोपाय पण विकेट्स इथून गमावल्या जात आहेत. बघा 18 चेंडू 28 धावा जर आपल्याला धावफलकावरती दिसत आहे, पण पुढचं ओव्हर कोणतं आलंय VVPL व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर आहे. ही स्पेशल ओव्हर चालले. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. 18-28 मॅच आहे. या पुढच्या सामन्यामध्ये धावा आल्या तर मात्र पुढे जाईल संघ साईनाथचा संघ, पण धावा नाही आल्या तर मात्र कठीण होईल या टीमला जिंकणं. शिवांशी प्रयत्न करणार, साईनाथ प्रयत्न करणार, मॅचला मजा येणार. 18-28 झाला ज्याने खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद झाला, भाव त्यांच्या मनीचा जाणला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय, फडकत राहणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. थँक्यू. धावांचा पाठलाग करायचा 18 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण आता मैदानावरती येत असताना हे महत्वाचं षटक आहे. हे महत्वाचं षटक आहे आणि महत्वाचं षटक याचसाठी सांगतोय की या षटकामध्ये जे 12 धावांचं चॅलेंज आहे ना, ते चॅलेंज जर तुम्ही पार केलं तर पुढचा प्रवास थोडासा जसा सफर आहे ना, हिंदीमधला सफर चांगला आहे पण इंग्लिशमधला सफर कठीण असतो, तसा तो सुहाना सफर तुमचा होऊ शकेल. त्याच्यामुळे पहिला तर चॅलेंज त्या 12 धावांचा आहे. बघूया त्या चॅलेंजला कशा पद्धतीने सामोरे जातात. तसा एखादा पासवर्ड आपल्या समोर येत नाही, एखादा वायफायचा किंवा एखाद्याचा, मग काय करतो एखादा हॅकर असतो जो पासवर्ड क्रॅक करतोय. आता काय त्यावेळेला तुम्हाला हॅकर पाहिजे आणि 12चा चॅलेंज पार करायचा तो तुम्हाला हिटर पाहिजे, चांगला फलंदाज पाहिजे. 18 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. संजित कोहली गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक एंडला राजेश ओगे. दर्जेदार मॅच होणार आहे. 18 बॉलमध्ये 28 ची आवश्यकता. गेम चेंजिंग स्पेल इथून हाताळला गेला देवा पांडेच्या माध्यमातून. आपल्या संघाला इथून त्यांनी कमबॅक करून दिलाय, पण हा कमबॅक कुठपर्यंत इथून तो मेंटेन ठेवला जाईल या ओव्हरमध्ये पूर्णपणे हा खेळ निर्भर असेल. म्हणजे असं म्हणावं लागेल की सकाळच्या वेळेला ज्यावेळेला आपल्याला धुकं पडतं मग समोरचं काय दिसत नाही, जसं उजाडतं तसं दिसत जातं, तसा मॅच आहे. थोडंसं धुकं आहे, पुढे थोडंसं धुकं आहे. जसं वायफर चालवल्यानंतर समोर दिसतं ना, तसं या षटकानंतर दिसणार आहे. चित्र स्पष्ट होईल. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. दिशा दिली दशा बदलली. चेंडू गेला तडव्या रिझर्व मध्ये. नजाकतवाला चौकार. हा बॉल बघा गली आणि थर्डमॅनच्या मधून इथून त्याला पुश केलं होतं. फक्त आणि फक्त इथून गोलंदाजाचा पेसचा उपयोग केला गेला आणि चांगला फटका तिथून सजवला गेला. राजेश ओगे टेनिसकडच्या पटलावरती कित्येक वर्ष घालवलेत, अनुभव आहे. 17 बॉलमध्ये 24 ची आवश्यकता आणि पहिल्या बॉलवरती गोलंदाजावरती आक्रमण झालंय. बिलकुल जसं म्हणतात ना की ज्यावेळेला असा सामना होतो ना, एक जुनून असतो मला की मला जिंकायचं आहे. जीत के खातीर जुनून चाहिए, जुनून पाहिजे. जिंकायचं आहे तर थोडासा जुनून पाहिजे आणि तोच जुनून आता मॅच मध्ये येताना पहिल्या चेंडूवरती चौकार. राजेश ऑन स्ट्राईक. बॅटला लागला, स्पर्श झाला, आउटसाइड एज. पंचांचं बोटवर. एक तेरी एक मेरी, विकेट गॉन. तांबडी तांबडी चमकते उन्हात च्या बाहेर हा बॉल ठेवला होता, रूम दिली होती आणि बॅटची एज लागली आणि राहुल आदवडेचा चांगल्या प्रकारचा तो आपण कॅच बघितलाय. विकेट प्राप्त झाली आहे. बॉलिंग साईड टीम इथून कमबॅक करण्याकरता इथून सज्ज झालेत आता आणि ही मॅच दोन्ही संघांकरता फार महत्वपूर्ण आहे. करो या मरोवाली परिस्थिती आहे. डू ऑर डायची ही मॅच आहे. जिंकले तर पुढे जाण्याची संधी मिळेल, जर हारले तर कदाचित टुर्नामेंटचा प्रवास इथून संपू शकेल. 16 बॉल शिल्लक आहे तर जिंकण्याकरता 24 धावसंख्येची आवश्यकता. या ओव्हरमध्ये कळणार आहे धावा वाढणार की धावा इथून कमी होणार.
नाही, म्हणून मी म्हटलं होतं ना, हे षटक असं आहे ना की इथून जसं हिंदीमध्ये आमचे प्रशांतजी नेहमी म्हणतात की ऊट किस करवट बैठेगा ये अभी पता चलने वाला है. म्हणून मी म्हटलं होतं जुनून. बघा जीतना है तो हौसला चाहिए, जुनून चाहिए, लेकिन उसके साथ में अनुभव भी चाहिए. हौसला से वो करवाता है जो शायद आप कर सकते हो, जुनून आपसे वो करवाएगा जो शायद आप नहीं कर सकते, लेकिन अनुभव आपसे वो करवाएगा ना जो आपको इस वक्त करना है. या क्षणाला तुम्हाला काय करायचंय तुम्हाला अनुभव शिकवणार. तुम्ही नेहमी सांगताय अनुभव इज द बेस्ट टीचर, ज्याला म्हणतात ना तसा एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. पण तो येतो कुठून, अनुभव येतो कुठून. आता गोलंदाजी मार्कवरती करण निजाई ज्याच्या नावामध्ये करण, रन त्याच्या नावावरती आहेत पण त्याच्याने भागणार नाहीये. करण निजाई फक्त करण, रन न भागणार नाहीये. तुमचं नाव करण आहे पण तुम्हाला विजयाचं कारण बनावं लागणार आहे. पण धावा बघतोय, धावफलकावरती 24ची आवश्यकता आहे. अकूट टप्प्यात चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न मिस केला. दुसऱ्या बाजूला संजीत एकविरा नायगावचा खेळाडू आहे आणि या मॅच मध्ये एक चौकार आला, एक विकेट आला, एक डॉट बॉल आला. संघ आता पाहिजे 15-24, पण पुढच्या 3 चेंडूवरती 12 धावांचा आव्हान पार करायचं आहे तर 8 धावा पाहिजे. कमबॅक केलाय संचित, चांगल्या बॉलिंग करता ओळखला जातोय. इथून बघितलं तर चांगली गोलंदाजी करतोय, त्याच्यानंतर एक अँगल क्रिएट करून बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरच्या दिशेने निघतोय. एक चांगला कोण इथून क्रिएट केला जातोय संचितच्या माध्यमातून. करण निजाई ऑन स्ट्राईक. अकूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलं आणि बॉल सरळ स्टँड अँड डिलिव्हर्ड. करण निजाईच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. अडचणीमध्ये सापडलेला संघ साईना स्पोर्ट्स क्लबचा, त्यांनी सांगितलं होतं मेरे करण अर्जुन आएंगे. करण आलाय मेरे करण अर्जुन आएंगे. तो करण आलाय आणि येताना षटकार घेऊन आलाय, सिक्सर घेऊन आलाय आणि त्या षटकारासाठी ओमकार कदम यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. षटकार ठोकलाय, करण अर्जुन आएंगे. त्या साईडला करण अर्जुन आल्यात तर इथे पण पाहिजे. लक्षाचा भेद करायचा आहे, 2 धावा वाचवायचे आहेत. 2 चेंडूचा खेळ या षटकातला शिल्लक आहे. कारण फक्त 2 धावा नाही आहेत. हा प्लस मायनस वाला खेळ आहे. प्लस होतील, मायनस होतील. सायकरेला पुन्हा एकदा सज्ज आहेत. फलंदाज करण निजाई, गोलंदाजी मार्कवरती संजित कोहली. 2-2 मिस केलाय या चेंडूला. थोडस साईड चेंज केली, राईट आर्म अराउंड द विकेट आले आणि अराउंड द विकेट असताना डॉट बॉल, निर्धाव चेंडू. चांगल्या प्रकारचा इथून कमबॅक केला जातोय आणि संचितचा विचार केला तर आपल्या संघाला इथून कमबॅक करण्याची संधी दिली आहे. 1 बॉल शिल्लक आहे या ओव्हरमध्ये आणि 2 धावा पाहिजेत. म्हणजे जे 50-50 ओव्हरचं जे चॅलेंज होतं ना ते कम्प्लीट करण्याकरता 1 बॉलमध्ये 2 पाहिजेत. ते होईल का याच्यावरती प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. चला, क्वेश्चन मार्क आहे पण त्या प्रश्नाचं उत्तरही सापडायचं आहे. क्वेश्चन मार्क आहे पण आन्सरही लिहायचं आहे तुम्हाला. मैदानामध्ये संजित कोहली, एक ड्रीम बॉल. करण एक फटका. बघूया करण की संजित. 1-2 ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू चालला जवळ डीप वरती फील्ड केलं जाईल. अभिजित पोहोचतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि या 2 धावानंतर 2 धावांचा जो संघर्ष होता तो संपलाय. विनायकच्या चेहऱ्यावरती थोडंसं हास्य आहे आणि या 3 चेंडूवरती 8 धावा करून त्यानं तो केलाय. 12 झाल्यात. त्याच्यामुळे या जर बघितलं तर तो संघर्ष चाललेला होता, 6 ऍड होतील. आता ही कहाणी कशी झाली, आता स्क्रीनवरती ते 12-16 दिसतात पण आता 18-28 होत्या. 18 धावा या षटकामध्ये आल्यात. त्याच्यामुळे आता 12-10. पण मॅच नाही संपलाय. काल आपण 6-4चा संघर्ष पाहिलाय, पहिल्या दिवशी 4-4चा संघर्ष पाहिलाय. मॅच अजून संपला नाहीये, हीच गोष्ट ध्यानात घ्यायची आहे. एक ब्रेक मध्ये ऐकूया धून आणि येऊया मॅचच्या दिशेनं. बाई काय प्रकार दोन वाटाण्याचा इक्वेशन समीकरण सहज आणि सोपं आहे. इथून सायना स्पोर्ट्स क्लब या संघ करता येणारे 12 बॉल शिल्लक जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आम्ही अशा कित्येक मॅचेस बघितल्यात आणि तसेच तुकाराम सर बघा, परवाच्या दिवशी मी खाडीमध्ये मॅच करत होतो. एका बॉलमध्ये 9ची आवश्यकता होती, त्या देखील आम्ही अक्षरशः डोळ्याने बनताना बघितल्यात. क्रिकेटचा खेळ कधी देखील काही घडू शकेल. नक्कीच क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये बदल घडल्यात पण क्रिकेटच राहिलाय. तो बॅट अँड बॉलचाच खेळ मैदानावरती राहिलाय. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. हे महत्वाचं षटक आहे आणि ते महत्वाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज
सूर्या मणिरत्नामा आलाय दुसऱ्या बाजूला विनायक भोईर जे थोडस दडपण होता दबाव होता प्रेशर होता तो रिलीज झालाय पण मॅच संपला नाहीये तो रिलीज झालाय पण तो दबाव वाढवण्यासाठी सूर्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे कट 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 स्क्वेअर कटचा क्लास पटका विनायक भोईरचा दर्जा दाखवणारा विनायक भोईरचा क्लास दाखवणारा क्लासिकल दर्जेदार स्क्वेअर कट खेळलाय या 2 धावा आल्यात 8 धावांची आवश्यकता आहे आणि या करण निजाईसाठी कॅश प्राईज झाले जर ज्यावेळेला स्ट्राईक येईल त्यावेळेला जर षटकाराने मॅच संपवला तो ओमकार कदमकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे मोका है माहौल है दस्तूर भी आहे सर्व काही शक्य इथून पण इथून सूर्या नायडू बॉलिंग मार्कवरती आलाय आयकॉन खेळाडू आहे पण विनायकला चांगल्या प्रकारे माहिती आहे चांगला गोलंदाज आहे म्हणून त्याला इथून सन्मान दिलाय पहिल्या बॉलवरती इथून दिशा थोडीफार भरकटली होती आणि तसेच चांगल्या प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन आपण बघितलंय सिंगल धाव तिथे सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केली जाईल जिंकण्याकरता इक्वेशन समीकरण बघा फक्त आणि फक्त 7 धावसंख्येची आवश्यकता आहे 10 चेंडू 7 धावा आणि जसं तुम्ही 1 चेंडू 9 धावांचा तो खेळ सांगितला मिरायकल चमत्कार ऐसे नाही की चमत्कार होते नाही बार नाही होते आणि इथे तर झाला 10 मध्ये 7 जर डिपेंड झाल्या तर तोही चमत्कार असेल खरी स्पर्धा आहे ना जसं आपण युट्यूबवरती पाहता पाटील नेटवर्कवरती इंस्टाग्रामवरती याचा पेज आहे त्याच्यामुळे 10-7चा जो व्हिडिओ बनेल ना तो पण व्हायरल होईल जर 7 धावा नाही झाल्या तर त्याचा व्हिडिओ व्हायरल बनेल इंस्टाग्राम आहे तिथे पेज आहे वसई विरार प्रीमियर लीगचं आणि त्या पेजवरती हा व्हिडिओ व्हायरल होईल बॅकअप दान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता गली रिझन मध्ये फील्ड केले धाव घेण्याचा प्रयत्न 1 धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावाने धाव फलक जाऊन पोहोचेल तो 58 वरती जाऊन पोहोचलाय आता कहाणी आले 9 चेंडू 6 धावा 6 ला उलटे करा 9 होईल 9 ला उलटा करा 6 होईल जसपाल भट्टीचा तो कार्यक्रम उलटा पुलटा खेळ मैदानावरती आहे पण इथून सर्व शॉटची आवश्यकता असेल फक्त 6 धावा पाहिजेत संघाचा मोरक्या संघाचा लीडर संघाचा कर्णधार विनायक भोईर ऑन स्ट्राईक प्राऊड ऑफ पालघर इथून बॅकफूट वरती जाऊन चांगल्या प्रकारे बॉल इथून कट केले बॉल वेगवान गतीने बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय मध्ये फिल्डर आलाय त्याच्या माध्यमातून चांगला प्रयत्न बॉलला स्टॉप केलाय आणि 2 धावा इथे सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि म्हणून मी संतोष का म्हटलं होतं की हौसला जुनूनपेक्षा अनुभव का महत्वाचा आहे अनुभव आपसे वो करवाएगा ना आपको इस वक्त करना है विनायक भोईर तेच करतोय तो अनुभव आहे आपल्याला काय करायचं आहे बऱ्याच वेळेला काय 4 बॉल 4 काना झाल्या फॅन्सी स्ट्रोक केले 6 बॉल 4 काना झाल्या फॅन्सी स्ट्रोक केले कॉपी बुक स्टाईल नाही केलं आता मागे 2-3 चेंडू पाहिले कॉपी बुक स्टाईल केलं होतं ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू बघा हे सर्व गोष्टी इथे वसई विरार प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला शिकायला डायरेक्ट हिट झालाय डायरेक्ट हिट पंचाचं बोट वर करण निजाई षटकार ठोकला होता तो मात्र तंबूच्या आसऱ्याला चाललाय विकेट गॉन गडी बाद सर बघा शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत 7 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता आहे हा बॉल जर शेवटचा जर डॉट गेला ना तर अक्षरशः शेवटच्या ओव्हर मध्ये इंटरेस्टिंग खूप वाढेल प्रत्येकाला आपण जेव्हा बँकेमध्ये पैसे ठेवतो ना तेव्हा इंटरेस्ट पाहिजे असतो आता त्याचा वेगवेगळा रेट आहे इंटरेस्ट सेव्हिंगला वेगळा आहे करंटला तर नाहीच आहे फक्त फिक्स डिपॉझिटला जास्त आहे आता त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट आहे मॅच मध्ये जास्त इंटरेस्ट आहे कारण हा मॅच महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट या मॅच मध्ये आपण आता व्यासपीठावरती सर्व सन्मानित अतिथींना पाहतोय आपण डाव्या बाजूला पहिलं तर रोहनजी सावंत आहेत त्यांच्या कल्पनेतनं साकार झालेली ही वसई विरार प्रीमियर लीग आहे हिची संधी तुम्हाला मिळालेली आहे त्याच्या पाठीमागे बहुजन विकास आघाडी वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन RS ग्रुप पूर्ण ताकदीनिशी आहे आणि जोडीला प्रकृती हॉस्पिटल असतील RS ग्रुप स्वास्तिक ग्रुप विभाग ग्रुप SBS स्कूल या सर्वांचा मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी आहे 7-4 7-4 चा मॅच आहे हा महत्वाचा चेंडू आहे या चेंडूला जर डॉट केला किंवा विकेट आला तर मॅच कालच्या सारखा 6-4 होईल आणि या चेंडूला जर चांगल्या पद्धतीने खेळलं दीपेश लोखंडे आल्यात स्ट्रायकर एंडकडनं कोपरीकडनंही खेळल्यात चंदन सरकडनं देखील क्रिकेट त्यांनी खेळलंय ऑन द टॉस गेला होता कोटप्याचा चेंडू वेगवान चेंडू कहाणी आले आता मार्केटमध्ये तो ट्रेंड आहे ना 60-40 वाला मॅच 6-4 चा आहे 60-40 आहे बघूया 50-50 होतोय का शेवटचा बॉल डॉट बॉल एक संगीत 6 बॉल 4 रन
exclusive. DJ Shankar exclusive mix. थँक्यू. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. 6-4चा मॅच आहे आणि क्रिकेटचा खेळ असा आहे ना, तुम्ही म्हटलं होतं अनसर्टनची, क्रिकेटचा खेळ ते जिलेबी सारखा आहे. पहिला जेव्हा तयार होते तेव्हा सरळ असते, पण नंतर वेटोळा घेते. त्याच्यामुळे हा मॅच वेटोळा घेणार आहे. 6-4चा मॅच आहे आणि 6-4ला डिफेंड करण्यासाठी गोलंदाज अभिजित सुर्वे अर्थात बबली आहे. स्ट्रायकरला फलंदाज आपण जमायला, तर फलंदाज विनायक भोईर आहे. नॉन स्ट्रायकरला दीपेश लोखंडे. 6 बॉलमध्ये इथून 4 डिफेंड करायच्यात. आत्मविश्वास इथून आतापर्यंत दोन्ही खेळाडून दर्शवलाय. एका साईडला विनायक भोईर संघाचा कॅप्टन आहे. आतापर्यंत त्याने सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. त्याला माहिती आहे की इथून मी जर उभा राहिलो तर मी धावा बनवू शकतो आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत विकेटवरती उभा राहिलाय, पण जास्त वेळ गेली नाही पाहिजे सर. नक्की तुम्ही चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला, वेळ. पण कधी कधी काय असतं, वेळेचा पण खेळ वेगळा असतो. वेळेला पण वेळ द्यावा लागतो, असंही खेळ आहे. 6-4चा मॅच आहे. मॅच ऑन आहे ऑनलाईन तर पाटील नेटवर्क वरती देखील. पंचही तेच सांगतात, जास्त वेळ चाललाय आणि वेळेबरोबर वारा जो चाललाय ना, त्या वाऱ्याच्या साथीने गोष्ट चाललेत. मोमेंटम चाललाय. मोमेंटम हवा की तरह रहता है, ये दिखाई नहीं देता, ये महसूस करने वाली चीज है. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. अभिजित सुर्वे अर्थात बबली, स्ट्रायकरला विनायक भोईर. मॅच टाईट, त्याच्यामध्ये हा वाईट. पहिला चेंडू अवांतर, पंचांच्या समांतर एक एक्स्ट्रा रन ऍड झालाय. 6-3. प्रेशर इथून जाणवला गोलंदाजाला आणि इथून विनायक भोईर काही न करता त्यांच्या टीमला एक धाव मिळवून देत आहेत. प्रेशर इथून क्रिएट केला जातोय. विनायक भोईर ताकद आहे, क्षमता आहे. येणाऱ्या 6 बॉलमध्ये फक्त आणि फक्त बनवायच्या त्या 3 धावा. ही मॅच कोणाच्या दिशेने जाऊ शकेल. इकडनं बघितलं तर सायना स्पोर्ट्स क्लब आहे, त्यांच्या विपक्षामध्ये शिवान स्पोर्ट्स आहे. दोनही संघांच्या दिशेने मॅच जाऊ शकेल, शंका नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, आणखी एकदा बॅक टू बॅकचा दुसरा वाईड. सर कदाचित असं वाटतंय की वाईडनेस मॅच जिंकते की काय, बघूया. पंच इशारा करतात. पहिला तर ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय वाईट आणि त्या निर्णयाला DRS अर्थात डिसिजन रिव्ह्यू सिस्टम ज्याला म्हणतायत ते चॅलेंज केलं आहे. आणि या पूर्ण इनिंगमध्ये बघितले तर आपले तिसरे पंच फार बिझी राहिले आहेत. प्रत्येक क्षणाला जवळपास प्रत्येक ओव्हरला आपण तिसऱ्या पंचांच्या दिशेने जातोय. सुशांत सर आहेत आणि ते पाहण्याचा प्रयत्न करतील. इट्स वाईट ओर अ लिगल डिलिव्हरी. बघूया काय डिसिजन येतोय. आता पुढचा सामना आहे तर तिथे आपण लक्ष वेधणं गरजेचं आहे. अधिराज ग्रुप कॅप्टन प्रतीक, आपण रेडी राहा. आणि पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं इट्स फेअर डिलिव्हरी. चला कहाणी में ट्विस्ट आलाय, कारण त्यांनी पाहिलं होतं की ज्यावेळेला चेंडू त्यांच्या दिशेने जात होता थोडंसं शफल केलं होतं ज्यावेळेला, आणि बॅट जी फिरले बघा बॅटच्या खालून आलाय. आताही दाखतोय बघा स्क्रीनवरती, बघा त्या बॅटच्या जस्ट खालून हा चेंडू, कारण तुम्ही अटेम्प्ट केलात आणि तेच पाहिलं होतं. थोडंसं आपण शफलही केलं होतं, ऑफस्टंपच्या बाहेरही देखील आले होते आणि त्या बरोबर त्या लाईनच्या मधून हा चेंडू 2 लाईनच्या बरोबर मधून, या तिन्ही गोष्टींचं निरीक्षण पंचांनी केलं होतं आणि म्हणून आलाय. चला बघूया आता या एका फेअर डिलिव्हरनं
गेम थोडासा फेअरलेस क्रीम सारखा त्या लव्ह अँड फेरीवाला जसा होतो ना तसा फेअर अँड लवली वाला तसा होतोय का बघूया. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. लॉफ्टेड ड्राईव्ह आणि या ड्राईव्हनं चौकारानं मॅचला केलंय चौकार विनायक भोईरच्या बॅटमधनं. थँक्यू टू जय. बघा पराभूत संघ आपण जायचं नाहीये, आपण जाण्या अगोदर मंचासमोर यायचंय. ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या इथे कंप्लीट केल्या जाणार आहेत. त्यानंतर यानंतर होणारी मॅच आदिराज ग्रुप संघाचा कर्णधार आणि साईनाथ स्पोर्ट्स क्लब संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आदिराज स्पोर्ट्स क्लब आणि साईनाथ स्पोर्ट्स क्लब, आदिराज ग्रुप आणि साईनाथ स्पोर्ट्स क्लब या संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या. जाऊया पण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आणि नाणेफेकीचा कॉल देखील केला आहे. बरेचसे मोरे आहेत तिथे आपल्या दिशेने येऊया. यानंतरचा होणारा सामना साईनाथ स्पोर्ट्स क्लब आणि आदिराज ग्रुप. हा आणि त्याच्या अगोदर आपण टॉस देणार आहोत आणि जे ऑल इंडिया ओपनचे आयकॉन आहेत त्यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. सो शिवान स्पोर्ट्स संघासाठी जो ऑल इंडिया ओपनचा आयकॉन म्हणून ज्यांना आपण बघितलं ते सूर्या मणिरत्नम आपणास विनंती आपण मंचावरती याचा आपला विशेष सन्मान इथे केला जाईल.